नमस्कार, मी सुधाकर काशे, निवासी संपादक तरुण भारत कोल्हापूर. दर आठवड्याला तरुण भारत एका वेगळ्या विषयावर असा राऊंड टेबल कॉन्फरन्स घेतो. म्हणजे इश्यू वेगवेगळे, काही आरोग्याचे असतात, कोल्हापुरातल्या वेगवेगळ्या प्रश्न ट्रॅफिकचे असतात, शेतीचे असतात. जिल्ह्यात कुठेही काही असं वेगळं घडत असेल किंवा आपल्याला अंदाज आला तर त्या दृष्टीने आपण हे असं चर्चासत्र घेतो. त्यात सगळ्या तज्ज्ञांना किंवा त्या प्रश्नाशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंधित असणाऱ्यांनाही चर्चेला बोलवतो आणि एखादी घटना घडल्यानंतर मग उपाययोजना सुरू करण्याऐवजी आपण अगोदरच जरा काही, अगदी 100% नाही होणार, पण निदान दिशा तरी एखाद्या चांगल्या कामाला मिळू शकते, अशा अर्थानं ह्या चर्चासत्राचं आयोजन करतोय. ह्याला आम्ही संवाद असं म्हणतोय. म्हणजे समोर दिलीप देसाई बसले, समोर प्रसाद बसलाय म्हणून प्रसाद न त्यांनी काही असं काय म्हणतात ते जा विचारणे वगैरे असं नाही. या सगळ्यांच्या संवादातनं सगळ्यांचा हेतू चांगला आहे. तुमचा पण स्टाईल वेगळी वेगळी प्रत्येकाची आहे ती व्यक्त व्हायची, पण तसं न होता संवादातनं अनेक प्रश्न सुटावेत, सुलभ व्हावेत, त्याला काहीतरी नवा मार्ग मिळावा किंवा काहीतरी आणखी चांगला क्ल्यू कुणाच्या तरी बोलण्यातनं मिळावा आणि तो आपल्या समोर भविष्यात येणारा प्रश्न थोडा सुलभ व्हावा, हाच हेतू आहे. यात कुठेही म्हणजे कुणाचं उणे धुणे काढायचा वगैरे प्रश्न नाही, असा ह्याच्यात नाही. कारण सगळ्यांचा हेतू पॉझिटिव्ह आहे, यात काय शंका नाही. तर आत्ता आपण जो विषय घेतला आहे ते आता पावसाळ्याचं आगमन होणार आहे. आणि पूर्वी पावसाळा म्हणजे ठीक आहे, पावसाळा दरवर्षी येतो, 3 महिने राहतो जातो, हे झालं. पण अलीकडच्या पावसाचा, लहरी पावसाचा अंदाज बघता तर कधी किती पाऊस पडेल आणि काय कुठं घडू शकेल हे आपल्याला सांगता येत नाही. आणि हे एका बाजूला असताना पुन्हा आपण स्वतः म्हणजे आपण मी पाप सगळ्यांच्यावर घेतो. मी कुठली नगरपालिका किंवा कुठलं महापालिका किंवा कुठल्या प्रशासनावर देत नाही. आपण सगळे जबाबदार आहे की हे जे कोल्हापूरची जयंती आणि गोमती ह्या पवित्र नद्या, ज्याचा करवीर महात्म्यात असा उल्लेख आहे, त्याचा उगम कुठं आहे. म्हणजे आता जयंती नदीचा उगम तर आता कळंब्या देवीचं जे मंदिर आहे त्याच्या पाठीमागं असा तो लांबून आलाय, पण तिथं त्याला तोंड फुटलेलं आहे. त्यात नितळ पाणी जे काय म्हणायचं आहे ते तिथं दिसतं. म्हणजे जयंती नाल्याचं गोमतीचा उगम आहे तो विद्यापीठाच्या आवारात आहे. 2-3 ठिकाणी असं आहे. पण आता एक साधारण हे काढलेलं आहे की त्यांचं जे काय म्हणतात विश्रामगृह जिथं आहे त्या परिसरात गोमती नाल्याचं हे आहे. अतिशय स्वच्छ पाणी निसर्गानं आपल्याला देणगी म्हणूनच असं ते दिलेलं आहे. त्याचं पुढं काय काय होत गेलं त्या नाल्याचं, म्हणजे पुढं म्हणजे नाल्यात रूपांतर झालं, एका पवित्र नदीचं झालं. आणि आता पंचगंगेच्या महापुराबरोबरच हे जे इकडचा जो आपला भाग आहे तिकडं ग्रामीण भागात पंचगंगेचा धुमाकूळ असतो पुराचा, पण ह्या ग्रामीण भागात जे शहरी भागात जे झालेलं आहे ते जयंती नाल्याचा जो मी सांगितलं यांना, आम्ही एका वर्षी सकाळी बोलत उभारली होतो जयंती नाल्यावर पाणी ह्याच्या कुठं येईल विल्सन पुलावर, स्वप्नातही नाही ना, कधीच नाही. आणि त्या अर्थाने चर्चा आणि हा मला सांगायला आमच्या इथं पाणी, आम्ही त्याला मग खुळ्यात काढलं, असं कसं होईल काय, हे बघ म्हणोपर्यंत पाणी राहू. तर हे सगळं तिथलं जो, आणि आपल्याला तर एक सोपं झालं, निसर्गावर ढकलायला एक सोपं झालं. आणि हे नाल्यात झालेली तुंबलेली नाही. तर आता एक महिनाभर आहे, प्रशासनाला जर तुम्ही प्रत्येकानं काही सांगितलं तर होऊ शकते. आणि यातून आपण एक चांगल्या मार्गाने जाऊ. हे आता दरवर्षी यांना म्हणजे हे काय काम नाही, म्हणजे तसं म्हटलं तर शासनाची केवढी यंत्रणा याची लावायला पाहिजे. पण स्वतःचे सगळे असे जीवावर उदार होऊन सगळी ही जी माणसं कामं करतात आणि कुठं घुसतात, कशी माणसं काढतात हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. महापालिकेला तर म्हणजे कोण ठोकत नाही तो आळशी, म्हणजे मी अगदी अशा अर्थानंच म्हणतोय. म्हणजे चांगलं की कुणाचं काय झालं की महापालिका आहे, पण आपण किती जबाबदार वगैरे अशा पद्धतीनं सगळ्यांनी मिळून झालं तर ही आपत्ती देखील आपण टाळू शकतोय. म्हणून या चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे. आपण असं हे बोलत गेलं तरी चालेल, फक्त आपण एक वेळा समारोप तुमच्या यानं करूया महापालिकेच्या. हा, तुम्हाला यांना बोलवायचं कारण आपल्याला हेच की अमर समर्थना कुंभार गल्लीचा जो काही पाणी येतं दरवर्षी आणि तिथं जो काही राहणाऱ्या लोकांच्यावर आपत्ती येते त्याच्या संदर्भात तिथनं जरी सुरू केली तरी चालेल. हा, आज तरुण भारतनं जो संवाद आपत्ती व्यवस्थापन जो पावसाळ्यातल्या येणाऱ्या पुरासंदर्भात जो घेतलाय, सर्वप्रथम त्यांचं ह्या सर्वच कोल्हापूरच्या वतीनं आणि विशेषतः पूरग्रस्त भागातल्या लोकांच्या वतीनं, कारण मी पण एक पूरग्रस्तच आहे, त्या भागात मी राहतो, आणि आजची जी मीटिंग चालू आहे ती देखील पूरग्रस्त भागातच चालू आहे. कारण दैनिक तरुण भारतच्या कार्यालयात देखील पुराचं पाणी येऊन गेलेलं आहे.
त्यामुळे समाजाची तळमळ घेऊन आज आपण जो हा संवाद चालू केला त्याबद्दल मी प्रथम आपले आभार मानतो साहेब. आज आपण व्यवस्थापन करतोय, कोणत्याही गोष्टीचं व्यवस्थापन केल्यानंतर त्याची तीव्रता कमी असली पाहिजे हे माझं मत आहे. आज आपण बघितलं तर 1989 साली जो पूर आला, त्यानंतर 2005 सालचा पूर आला, त्यानंतर 2019 ला पूर आला आणि त्यानंतर 2021 ला पूर आला. 2089 सालच्या पुरापेक्षा 2005च्या पुराच्या पाण्याची पातळी ही जास्त होती. 2005 नंतर आपल्याला समजलं की इथं बाबा भयानक पूर येतो आलमट्टीच्या याच्या कारणामुळे, बरेच कारणाची त्याची निगडीत आहे. त्यावर बऱ्यापैकी शासनानं उपाययोजना केल्या म्हणून सांगितलं आणि ह्या उपाययोजना 2019 ला फेल गेल्या. का तर 2005 पेक्षा जास्त पातळी ही 2019 ला गेली. मग 2019 ला गेल्यानंतर बाबा पावसाचं प्रमाण सरासरी जास्त झालं, आलमट्टीला जबाबदार धरलं गेलं, बिल्डर लॉबीला जबाबदार धरलं गेलं, नाले सफाईला जबाबदार धरलं गेलं. मग ह्या सगळ्या गोष्टी 2 वर्षात पुन्हा उपाययोजना चालू केल्या आणि 2019 पासून 2021 पर्यंत ज्या उपाययोजना केल्या त्यात आमचा अंदाज होता की बाबा गव्हर्नमेंट असेल, शासन असेल, कोणी असेल, त्यांनी उपाययोजना केल्यानंतर ती तीव्रता कमी यायला पाहिजे. पण झालं उलट. 2019 पेक्षा 2021 ची पाण्याची पातळी त्याच्यापेक्षा जास्त गेली. मग ही उपाययोजना कसली? जर प्रत्येक वेळी पाणी पातळी हे वरती वाढत चालले तर 100% प्रशासन असेल, लोक असतील, सगळ्यांची जबाबदारी आहे की हे सगळ्यांनी मिळून कुठेतरी आपण यात नीट अभ्यास केला पाहिजे आणि ह्यासाठी हा संवाद असणं फार महत्वाचं. यात आरोप किंवा प्रत्यारोप नाही. ही चूक कुठं होते, जर चूक तुम्ही सुधारली तर ती आपण खाली यायला पाहिजे. म्हणजे माझं एक उदाहरण आहे की डॉक्टरकडे आपण गेलो, ताप आलाय म्हणून त्यांनी गोळ्या दिल्यानंतर ताप कमी आला पाहिजे. तो वाढत जर असेल तर 100% डॉक्टरचं डायग्नोस चुकलेलं आहे. त्या पद्धतीने ह्या पुराच्या बाबतीत सांगणं हा फार महत्वाचा विषय आहे. आज आपण जर बघितलं तर मी आज शाहूपुरी भागात पाण्याचं जास्त वावर येतो. म्हणजे जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं कोल्हापुरातलं पहिलं पाणी हे आमच्या शाहूपुरी 6व्या गल्लीच्या नाल्यालगत जे आहेत तिथं पहिलं पाणी येतं साहेब. दरवर्षी पाणी येतं. म्हणजे जरा मोठा पाऊस झाला की तिथं पाणी येतं. ते जर पाणी खाली नाही गेलं मग महापुराला चालू होतं. पण पहिलं पाणी कोल्हापुरातलं शाहूपुरी 6वी गल्ली आणि सुतारवाडा ह्या ठिकाणी पहिलं पाणी येतं. म्हणजे ते इंडक्शन हे आहेत की बाबा तिथं पाणी येऊ शकतं. आज आपण जर बघितलं तर ह्या पाण्यानं किती जणांचं, कारण ओला दुष्काळ साहेब बाद करून जातो. वाळला दुष्काळ पाणी फक्त नसतं, पिकावर परिणाम होतो. पण ओला दुष्काळ आपण ह्याला जो म्हणतो हा तुमचं घराचं प्रपंच साहित्य असेल, व्यवसायाचं असेल. आज आमच्या इथं जर बघितलं वरती व्यापारामध्ये खताची दुकान आहेत साहेब, त्यात गोडाऊन मध्ये पाणी गेल्यानंतर सगळी खतं विरवून गेली. आज तुम्ही व्यापाऱ्यांच्याकडनं टॅक्सेशन घेता, हे घेता आणि ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही पूर आल्यानंतर पंचनामे करून 50,000 रुपये. म्हणजे साहेब मी माझं बिल दाखवलेलं जीएसटीचं, त्या नियमात तुमचं काय आहे की कमीत कमी नुकसान झालेल्याच्या 75% GR आहे. तुम्ही जर बिल दिलं प्रॉपर जीएसटी वगैरे तर 75% आणि तुम्ही देताय फक्त 50,000 रुपये. म्हणजे ही देखील कुठंतरी जी कपावत आहे, जी दरी आहे, ही कुठंतरी देसाई साहेब आपण ह्या माध्यमातून कुठंतरी ते पण झाला पाहिजे. पुरात पाणी हे कुठल्या धर्माचा, कुठल्या राजकीय पक्षाचा बघून पाणी कुठेही जात नाही. पाण्याचा नियम आहे समांतर पातळीत राहिलं पाहिजे. आणि आपल्या महापालिकेच्या टीबी विभागानं हा शहराचा टाउन प्लॅन करताना पूर्ण अभ्यास करायला पाहिजे होतं की आज आपण HFL लाईन मारतो, पण HFL लाईन कुठल्या पद्धतीने पकडली पाहिजे ती प्रत्येक एरियावाईज वेगवेगळी आहे. आज शाहूपुरीत रेड झोन टाकलेला आहे, पण शाहूपुरी रेड झोन टाकल्यानंतर शाहूपुरीत जर तुम्ही व्यापारीकरण होत नाही, तिथं खाली गाडीच काढू शकत नसतील तर त्या एरियाला काय महत्व आहे. नागाळ पार्कात रेसिडेन्सी जास्त आहे, तिथं रेड झोन मान्य आहे, पण शाहूपुरीत तुम्ही नियम बदलले पाहिजे. भौगोलिक परिस्थिती बघून हा देखील ह्या संवादातून माझा विषय आहे की भौगोलिक परिस्थिती बघून त्या एरियात बाबा नियम अटी लागू केल्या पाहिजेत. एकच नियम अटी सगळ्यांना लागू न करता वैचारिक अभ्यास, आज बरेच अभ्यासू लोक ह्या ठिकाणी आहेत, या सगळ्यांचा अभ्यास घेऊन ह्यावर देखील आपण केलं. फक्त पाणी येऊन तटून चालणार नाही, आल्यानंतर पण काय त्याचे परिणाम होतात. यूजने ही भूमिका आपली ठाम आहे, पण आल्यानंतर देखील त्याचे आपण परिणाम
ते कशी कमी करता येईल, त्यातून लोकांना कसं संवर्धन करता येईल, लोकांना त्यातून कसं बाबा आर्थिकदृष्ट्या कमी नुकसान करता येईल, याचा देखील अभ्यास या संवादाच्या माध्यमातून करावा अशी माझी विनंती आहे. हे जे पाण्यापासून विशेष आहे नाले सफाई ही समाधानकारक आहे. साहेब काय आहे, एक उदाहरण देतो. आज दाढी गेली मी चकाचका, उद्या बारीक केस चालवायला लागतो. आपण नाले सफाई करतो, आज केली की 15 दिवसांनी त्याचा फ्लो येतोय, तो किती त्याचं रेकॉर्ड पाहिजे ना आपल्याकडे. आज आपण नाली सफाई केलं की बाबा आज ह्या लेवलला कुठेही मार्किंग नाही. म्हणजे मी मध्ये सांगितलेलं की आम्हाला तुम्ही त्या विचारात घ्या. आज नाली सफाई केल्यानंतर बाबा आज एवढं गाळ आहे, तो खाली गेल्यानंतर तिथं मार्किंग व्हायला पाहिजे. त्यानंतर तो 8 दिवसाच्या फरकानं किती गाळ भरला गेला त्याचा आपल्याला अभ्यास राहील की बाबा 8 दिवसात ही नाली परत एवढे भरतात. आज केला. पण खऱ्या अर्थानं जर बघितलं साहेब, आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड काढून बघा, 5 जुलै ते तुम्ही 25 जुलै पर्यंतच पुराचं निशाण आहे. नीट बघा, अभ्यास करून बघा. त्या पिरियडमध्ये जो पाऊस असतो त्या पावसातच येतं. मग आज नाली सफाई चालू आहे मे मध्ये, पूर येतोय जुलैमध्ये. आज करून गेल्यानंतर परत तिथनं पुढे पुढच्या वर्षीच नाली सफाई होते. म्हणजे हे जे प्रश्न आहेत हे आपण सांगून ह्यातून मार्क काढला पाहिजे. कारण तिची लेवलच नाही, मार्किंग नाही ना. आज विचारा साहेब, आपण मार्किंग केले कुठल्या लेवल? आता जसं धरणात आपण मोजमाप आहे किती लेवलला पाणी चढत गेलेलं आहे, हे रेकॉर्ड ठेवलं जाते. हा रेकॉर्ड एक आपण ठेवलं पाहिजे. गाळ काढल्याचं म्हणजे तुम्ही गाळ काढली, आज खोली किती गेली, 10 फुटानं बाबा आपण किंवा 2 फुटानं खाली गेलाय गाळ, झालं संपला, आम्ही गाळ काढला, असं नाही चालणार सर. 8 दिवसाचं सर्वेक्षण पाहिजे की पुन्हा त्या गाळाची लेवल किती वाढलेली आहे, 15 दिवसांनी किती वाढलेली आहे. म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षी उपाययोजना करायला लागेल की मग आत्ता काढून उपयोग नाही, मग तो किती दिवस आधी काढला पाहिजे. आज काढला 2 महिन्यानं परत त्या जुलैमध्ये तो जर पुन्हा भरत असेल तर पाणी बाहेर येणारच नसेल. म्हणजे हे देखील चर्चा साहेब आज तुम्ही किती घेतली खोल ना, करायला पाहिजे. आणि हे घ्या. आज आम्ही समाजात काम करणारी सगळी माणसं, आम्ही त्या फील्डवर काम करतो, हे बारकावे आम्हाला जाणवाले. आज तुम्ही 100% तुमची ड्युटी आहे की नाले सफाई करून मशिनरी लावणे आणि केलं, ते काढल्यानंतर त्यातले काय बारकावे डीटीटी ते आज आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण आम्ही फील्डवर काम केलं. त्यामुळं तो तुम्ही जो म्हणताय ना मुद्दा, तो महत्वाचा आहे. मी रमेश पुरेकर, माजी नगरसेवक. प्रथमतः तरुण भारतचा आभार मानतो की आम्हाला इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली किंवा प्रश्न मांडण्याची एक संधी दिली. त्याचं कारण असं आहे की मी मूळचा रहिवासी लक्ष्मीपुरीमध्ये, विल्सन पुलाला लागून आमचं घर. काय झाले, लहानपणापासून आम्ही बघत आलोय, जसं समजतंय तेव्हापासून पूर कधी येतोय याचं एक उदाहरण आहे. जसं मच्छिंद्र झालं की त्या पात्रातून पाणी बाहेर पडायचं. आता या गेल्या 10-15 वर्षामध्ये ती परिस्थिती राहिली नाही. मच्छिंद्र यायच्या अगोदर पुरा पाणी पात्रातून बाहेर येते आणि आमच्या रस्त्याला लागू होते मागच्या बाजूला. आणि याला कारण काय, ही होणारी जी भोवताल म्हणजे नदीकाठी होणारी बांधकामं, नाल्याच्या काठी होणारी बांधकामं किंवा रेड झोन जो डिक्लेअर झाला पूर्वी, त्यामध्ये भराव करून जी बांधकामं झाली, हा त्यातला मूळ हेतू आहे. याच्यामध्ये हे पाणी वाढण्याचं कारण ते आहे. कारण लहानपणापासून आम्ही बघतोय, मच्छिंद्र झालं तरच थोडं पाणी, 1-2-4 फूट पाणी पात्राच्या बाहेर यायचं. पण गेल्या 15 वर्षात मच्छिंद्र राहिलं बाजूला, पूर आला म्हणलं की पाणी पात्राच्या बाहेर आलं. याला काय तर कारण आहे, म्हणजे ही होणारी बांधकामं. याच्या संदर्भामध्ये ज्या त्यावेळेला महापालिकेनं याच्यावर तक्रारी आल्यानंतर त्यावर कारवाई करायला होती, पण तिने केली नाही. काही वेळेला भराव काढले गेले, दिलीपरावांना माहित आहे विषय तो. भराव काढले, परत त्यांना परमिशन दिली, परत भराव टाकले गेले. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठं तर थांबल्या गेल्या पाहिजे. आता यांना सांगितलं 89 आणि 2005चा पूर, 2005चा पूर का आला, तो कलेक्टर साहेबांनी त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं की कलेक्टर साहेबांचा आणि तिकडच्या आलमट्टीवाल्यांचा संवाद झाला नाही किंवा त्यांचं कनेक्शन झालं नाही किंवा आपल्याकडनं कनेक्शन झालं नाही, म्हणून त्यावेळेला तो पूर आला. ठीक आहे. त्यानंतर 2005 नंतर काय पूर आला नाही. 19ला काय पाऊस येण्याचं, भयानक पाऊस पडल्यामुळे पाणी वाढलं, पात्रातून बाहेर आलं. ठीक आहे. ह्या वेळेला अशी घटना घडल्यानंतर पुन्हा 2021ला येतोय, त्यावेळेला काहीतरी नियोजन करायला पाहिजे. त्यावेळेला 19 पेक्षा जादा पाणी आलं. हे पाणी ज्यावेळेला येते त्यावेळेला तुम्ही महापालिकेनं याच्यावर काहीतरी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे. ठीक आहे, पाऊस पडला इथंपर्यंत ठीक आहे. होणारी जी आमचा रोष काय आहे की आम्ही लहानपणापासून बघतोय पात्राचे पाणी कधी बाहेर येते. ह्या होणाऱ्या बांधकामावर कुठं तर निर्बंध आणणं गरजेचं आहे.
नाला आणि नदीकाठी हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. कारण नदीकाठी आणि नाल्याच्या बाजूला इतकी बांधकामं झालेली आहेत, त्यामुळं पाणी जायला फ्लोज नाही, म्हणजे पाणी जे पसरत होतं पूर्वी ते थांबलं आणि ते वाट मिळेल तिथून. जसं विल्सन पुलावर जे पाणी बाहेर आलं, म्हणजे इतक्या वर्षात म्हणजे आयुष्यात कधी बघितलं नाही ते पाणी विल्सन पुलावनं 3-3, 4-4 फूट पाणी वाढते. याचं कुठं तर त्याला तो एक तक्रारीचा भाग आहे असं माझं मत आहे. फोर्ड कॉर्नर पर्यंत पाणी पसरलं. फोर्ड कॉर्नर काय 1 तासात 3.5 फूट पाणी त्या रस्त्यावर वाढलं 1 तासात. नमस्कार. आजचं विशेष आभार तरुण भारताने ज्या पद्धतीनं हा चर्चासत्र संवाद साधून येणाऱ्या कोल्हापूरला प्रतिवर्षी कुठला आणि पूर हा दरवर्षीचा विषय आहे. या विषयासाठी यावर्षी निदान आपत्ती येऊ नयेच, आली तरी ती कुठला म्हणजे वित्तहानी आणि मनुष्यहानी होऊ नये या संदर्भात हे चर्चासत्र असावं असं मला वाटतं आणि त्यांचं खरंच मी स्वागत करतो. मुळात कोल्हापूर शहर पंचगंगेच्या तीरावर वसलेलं आहे. कारण माझं बालपण त्या पंचगंगात इथंच गेले. आपण विचार करायला गेलं की पूर्वीचा पूर हा कमीत कमी 4 ते 5-6 वेळा यायचा. जामदार क्लबपर्यंत यायचा आणि जायचा आणि ते दरवर्षी हे करायचं, अजिबात कधी वाटायचं नाही आणि त्या पुरात आम्ही पोहत असायचो. पण कालांतराने पूर आता त्याची स्ट्रॅटेजी बदल का पूर हा यायचा 1-2 दिवस राहायचा आणि जायचा. आत्ताचा जो पूर येतो तो कमीत कमी 5 ते 6 दिवस 8 दिवस राहिला. हे जे आता तुम्ही म्हणला की ज्या नदीच्या पात्रामध्ये जे भराव टाकलाय तुम्ही, आंबेवाडी हा रस्ता सगळा बघायला आलाय, हा एक विषय महत्वाचा. शहराचा भाग विषय येतोय. शहरात कधी पूर येतोय? ज्या वेळेला नदीला पूर आला तर शहरात पूर येतोय. म्हणजे तुमच्याकडे ज्या वेळेला बॅकवॉटर येते, म्हणजे पाणीच आत ऍक्सेप्ट करत नाही, त्यावेळेला तुम्ही शाहूपुरी पाणी येणार कुठलं, नदीच आलेलं असणार आणि तिकडनं वर येणार आहे. आणि आजचा जर बघायला गेला तर कोल्हापूरचा विस्तार हा इतका वाढलाय. तुम्ही जयंती नाला असेल किंवा इकडचे नाला, ह्या दुधाळी, हे जेवण कोल्हापूरच्या आपल्या नदीपूर्वी आपण म्हणतो, ह्याच्या पाठीमागं जो विस्तार झालाय इतका प्रचंड प्रमाणात वाढले. लोकांनी प्रत्येक वस्तू हे आता तुम्ही स्वच्छता मोहीम आपण सारखं कॉर्पोरेशनवर ढकलतोय, हे करतोय, पण हे कितपत योग्य आहे की प्रत्येकजण प्रत्येक कचरा वस्तू असा टाकला जातो. अगदी तुम्हाला मी आज पण उदाहरण दिलं तर जर वावटाळ 1 दिवसाचा वावटळ जर पाऊस आला तर ते सगळा असा कचरा गल्लीबोळातनं तुंबून तो नाल्यातच जातो, दुसरीकडे कुठे जातो. म्हणजे ह्या पद्धतीने आता तुम्ही कशा पद्धतीने विचार करा, मानसिकता कशी असली पाहिजे आणि विस्तार जो कोल्हापूरचा वाढलाय हा असा आहे. तर मला वाटतं की शाहूपुरी ज्या वेळेला पूर येतोय की त्यावेळी ओळखायचं की नदीचा म्हणजे कोल्हापूरला पूर आला, कॅपॅसिटी संपली, नदीची कॅपॅसिटी संपली, थांबलं. आता तुम्ही विचार करा की ज्या वेळेला पावसाळा पूर्वी कसा असायचा की रेग्युलर पाऊस असायचा. आत्ता पाऊस तुम्ही ग्लास न वतल्यासारखा पाऊस आहे आणि एकदम बॅरेल वतल्यासारखा असा ढगफुटी पाऊस पडला तर जाणार कुठं पाऊस. आज तुम्ही बघा रस्ते, आज मी तुम्हाला साधं म्हणतो की पूर क्षेत्र सोडून रस्ते देखील घरच्या उंबऱ्याच्या पेक्षा उंच झाल्यात. तुम्ही गल्लीपोळ जर बघितला तर ह्या वर्षी आहे, काही IRB-नं केलेले साईडला गटर आहेत ते अजून बंद आहेत, ते स्वच्छ नाही आहेत. म्हणजे कुठून कुठून पाणी कसं लोकांना मारक ठरतंय हा विषय. इकडचा भाग आता मी तुम्हाला बोलायचं झालं तर पंचगंगा नदी हे भराव टाकल्यामुळं ज्या नदी प्रत्येक नदीनं पात्र बदललेलं आहे. की 2005च्या पुराचं जर आपल्याला जर त्यानंतरचा जो आम्ही प्रत्येक वर्षी आहे तर 2021च्या पुराचा जर अभ्यास केला तर ज्यावेळी आम्ही बोट काढली जवळजवळ 4 तारखेला आणि 6 तारखेला पूर आला, तर 4 तारखेला ज्यावेळी पूर काढली त्यावेळेला आम्ही पुलाखाली ज्यावेळी गेलो तर हा पूल शिवाजी पूल चुकीचा बांधलाय. तो जुना पुलापेक्षा लेवलला आहे, त्याच्या उंच बांधायला पाहिजे होता. म्हणजे हे भविष्यातले काही नाही. म्हणजे मी तुम्हाला प्रत्यक्ष पुलाच्या खाली गेलो होतो आणि तो पूर आला. आणि ज्या वेळेला आम्ही बघतो तर पूर्वी सगळे असे आजूबाजूला टेकड्या काहीतरी दिसायच्या, आता फक्त चंबूखडी तेवढं दिसतंय. म्हणजे रुद्रावतार ह्या पंचगंगेनं तयार केला असाय. म्हणजे तुम्ही विचार करा. आणि कासारी नदीनं तर डायरेक्ट पात्र बदललेलं आहे. तुम्ही जर कासारी नदीचा विषय घेतला तर डायरेक्ट तुम्ही ती केरलीतनं डायरेक्ट ह्याला येते, वडंगेला येते. तुम्ही हा विषय खूप घेण्यासारखा. इथून पुढे वर्षभरचा जर सर अभ्यास केला तर कोल्हापूरमध्ये तर तुम्ही बघितलं तर 4 ते 5 महिने नदी प्रवाहित होत नाही, हे कुणालाच माहीत नाहीये. म्हणजे तुम्ही आज जरी बघितला नदी प्रवाहित होत नाही, सगळे जलपर्णी आहे.
म्हणजे तुम्ही ती जलपर्णी आत्ताच्या काळात कुठे येते, जलपर्णीचा विषय काय म्हणजे प्रदूषण पाणी आहे. आणि जर तुम्ही बघितला की तो शिवाजी तो शिरोलीच्या पुलापासून तो येत येत ह्याच्या बावड्याच्या पुलापर्यंत येते जलपर्णी. म्हणजे आता 4 महिने पाणी प्रवाहित होत नाही. आणि जर तुम्ही प्रत्येक स्टेजवर जर काढले तर प्रत्येक फक्त कोल्हापुरात नदी चांगली वाहते फक्त शिंगणापूर बांधारा, तिथून पुढे आले की आपले नाले मिक्स होतात. आणि हा सगळा जो भाग आहे. आणि काही ठिकाणी नाले सफाईचा हा विषय आहे. काही ठिकाणी तुम्ही फक्त पाठीमागचे नाले सफाई केलेला आहे, करणं गरजेचंच आहे. आणि तोच तुम्ही प्रदूषित आहे. कारण आत्ता ज्या वेळेला पूर येत नाही त्यावेळेला कावीचे साथीचे रोग बघितले आपण. इचलकरंजीला धुमाकूळ घातलेला होता की लोकांचे मरण कशी यात नाहीत, म्हणजे कावे ते पाणी पिणं. आणि तुम्ही जर खाली इथून गेला, जर आपला बावड्यापासून तुम्ही जर गेला प्रत्येक ठिकाणी पॉईंटवर बघायला गेलं तर इतकं प्रचंड दुर्गंधयुक्त पाणी होतंय. गांधीनगरपासून जर पुढे गेला तर पाण्याचा कलर बदलतोय. आणि पुढं सगळं बघत गेलं तर रुई बांधारा वगैरे एवढं प्रचंड आहे. आणि ह्यावर खरंच काही संघटना आंदोलन करतात, काही विचार म्हणजे निदान कुठंतरी कोल्हापुरात मला वाटतं की आता 3,500 कोटीचा कुठला जर प्रोजेक्ट आलाय, निदान त्यातून काहीतरी चांगलं फलभुक्ती आम्ही या अपेक्षित आहे. आता कोल्हापूरचा विस्तार आणि अशा पद्धतीनं आपण एका ह्याच्यात अडकलेला आहे. मदत करायला आपण तर सगळे धावतोय या आपत्ती काळामध्ये. तर मला वाटतं की ह्या किरकोळ गोष्टी आहेत. आता मच्छिंद्री तुम्ही विषय काढला, मच्छिंद्रीचा हा पूर्वी विषय वेगळा होता. आता मच्छिंद्री झाली नाही तरी पूर येतोय. आणि ह्या वर्षी तर मी अंदाज केलाय सर, जो पूर यायला होता ती लेवल तिकडं कमी आहे आंबेवाडी, आणि इकडं आपल्याकडे जास्त आहे फुगवटा. हे काय असं विचित्र वातावरणात आपण अडकलेलं आहे. निदान या अनुषंगानं काही ठोस मुद्दे आखून नाला आपण पुढे सफाई करतोय. पण नाला जिथं आता हा आपण ट्रॅफिक ऑफिसच्या पुढं, तर जर आत्ता जरी तुम्ही जाऊन बघितला तर अजून तिथं प्रचंड प्रमाणात हे आहे. म्हणजे इतकं प्रचंडात हे आहे. म्हणजे नाला सफाईचं मला कार्पण की इकडच्या पुढचे पण जरा त्याच्या तोंड जे आहे नदीला होते त्या भागातला पण होणं गरजेचं असं वाटतंय. निदान पावसाळ्यापूर्व जे दूषित पाणीमुळे रोगराई होते, शेवटी ती आपत्ती आली तर लोकांच्यावर अशा पद्धतीनं ह्या गोष्टीचं आहे. आपण सगळ्या गोष्टी स्थानिक सामाजिक संस्था प्रत्येक घरटी मानसिकतेनं आपण तयार आहेत. निदान मला तर वाटतं की प्रणव साहेबांचा एक विषय होता की आपल्याला पूर येणार हे अगोदर कळते, तर लोकांनी एखादं आपलं साहित्य असेल ते असू दे, ते प्रशासनानं जे सूचना देते अंमलात आणून वेळोवेळी पूर्ण करणं गरजेचं. कारण ह्यासाठी सर्वस्वी आपण देखील तेवढेच जबाबदार आहे प्रशासन सोबत. तर असं मला वाटतं, त्यामुळे वित्तहानी जीवितहानी होणार नाही असं मला वाटतं या निमित्तानं. कारण हे आज त्यांच्याबरोबर गेलो आम्ही महावीर कॉलेजच्या पाठीमागे, खाली या म्हणून किती वेळा सांगायचं, म्हणजे जणू काही काय होते, लोक येत नाही. लोकांना काय होते, या 2 पुराला काय झालं, लोकांचा डोक्यात झालं की पाणी एवढं वाढेल, लोक काय थांबली, नको नको पाणी जाणार पाणी जाणार. पण ती परिस्थिती एवढी वाईट झाली की नाही, लोक अडकून राहिले. तेच होतं, नंतर रडत होती वरने की पहिला आम्हाला नाही. ज्या कसं दिवशी झालं ना? ह्या वर्षीचा एक महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो की आम्ही पहिल्या दिवशी कॉल येत होते, कॉर्पोरेशन असेल कलेक्टर ऑफिसला बरेच कॉल होते. बोटीत काय एका दिवशी कॉल आले की सगळीजण एका ठिकाणी जाणार. तर आम्हाला ज्यावेळी कॉल आले त्यावेळेला मला आठवते की मुक्त सैनिक वसाहतमध्ये आम्ही गेलो होतो संध्याकाळी. ती ऍक्च्युली आम्ही गेलो होतो कुत्रीची पिल्ले काढायला गेलो. ती बाळंतीण झालेली, तिला 7-8 पिल्ली होती. तर त्यावेळी आम्ही जवळजवळ 60-70 लोकांना पण रेस्क्यू केलं आणि त्यांना म्हणत होतो की पूर येणारे सगळे बाहेर पडा, पण कोण तयार नाही. त्या दिवशी मला आठवते की त्या दिवशी एका रात्री 10 फूट पातळी वाटली असं. दुसऱ्या दिवशी मग तुम्ही किती कॉल केला तर किती बोटी कुठं पोहोचणार लोकांना. मग तुम्ही वाटतं की प्रशासन काम करत नाही, ही लोक आम्हाला मदतीला येत नाही. ज्यावेळेला प्रशासन तुम्हाला सूचना देतात की बाबा आगाऊ माहिती द्या, त्यावेळेला तुम्ही त्यातून बाहेर पडणंच मानसिकता राहिली पाहिजे. कारण निसर्ग असा आहे की कधी कुठल्या प्रकारे पाऊस पडेल हे सांगता येणार. तिथं मुक्सेनीमध्ये ते आमचा मित्र एक आलेला होता माने म्हणून, त्याच्या स्वप्नात कधी झालं नाही. पण तो एक म्हणजे काय केला, खालची वस्तू वरच्या मजल्यावर ठेवला, वरच्या मजल्यावर टेरेसला नेला. शेवटी तो टेरेसला अडकला आणि त्याचा सिंटेक्स टाक्याचा व्यवसाय आहे. त्याच्या सिंटेक्स टाक्या तिथे गोडाऊन होतं, सगळ्या वाहून गेल्या. एका सिंटेक्स टाकीवर चढून बसला ते आणि मुलगा, त्याला रात्री 12:30 नाही. ह्यात गांभीर्यानं काय विषय घ्यायचा आहे की ज्यावेळी तुम्हाला प्रशासन सांगते हे पुरी 1 दिवसात उतरत नाही. आताचा पूर तुम्ही 7-8 दिवस, मग तुमच्याकडे काही गॅस असेल काय असेल ठराविक, मग तुम्हाला प्रशासन मग तिथं जेवण बी पोचवा, हे असल्या गोष्टी करत बसणार नाही, वेळ घालवणार नाही. कारण इतर कामं असतात. तर तुम्ही 4 दिवसाचा पूर 1 दिवसाचा पूर नाही राहिला, 8-10 दिवस पाणी कंटिन्यू राहते. तुम्ही विचार करा शिरोळमध्ये काय अवस्था लोकांची, आपल्या इकडनं तिकडं तर भयानक वाईट अवस्था.
तर मानसिकता ही धरायची की हा पूर आला तर 10 ते 12 दिवस पूर हालत नाही आणि तोपर्यंत तुमचं खाण्यापिण्यात जे साहित्य म्हणून लोकांनी रेस्क्यू बाहेर पडा म्हणलं बाहेर पडला. आणि प्रशासननं, मी खरं सांगतो, कॉर्पोरेशन सोबत आम्ही पण या ठिकाणी काम केले. कॉर्पोरेशननं सगळ्या ठिकाणी शाळा वगैरे हे रिकामी करून त्या ठिकाणी लोकांना राहण्याची सोय, जेवणाची सोय, स्थानिक नगरसेवक असतील, बाकीचे सगळ्या लोक आणि सामाजिक कोण नाव न सांगता प्रत्येक लोकांनी जेवण म्हणून त्या लोकांनी सोय केली. पण लोकांनी पण त्या ठिकाणी व्यवस्थित शिस्त राहून त्या नियोजनात राहायचं. हा पण विषय तेवढाच महत्वाचा. आणि काय वेळेस सर पाणी आलं, पाणी 8 दिवसांनी गेलं, पहिलं पिक्चर. त्यानंतर साफसफाईला परत 8-10 दिवस जातात. हे झाल्यानंतर हे आम्ही काम करतो, सामान हलवण्यापासून त्यांचं स्वच्छतापासून त्यांचं सगळ्यांचे पंचनामे, ते पंचनामे लवकर होत नाही. ते पंचनामे झाल्यावर जो पण अकाउंटवर पैसे पडत नाही तो पण आमची ड्युटी राहते. कारण लोक आपण काम केल्यानंतर जबाबदारी पण आपलीच वाढाली. म्हणजे जर बघितलं आपण तर की लोक आपल्याकडे येतात. ह्या सगळ्या गोष्टीत ना तुम्ही जसं म्हटला की लोकांनी पण अवेअरनेस व्हायला पाहिजे. मी मगाशीच उदाहरण दिले की पहिल्या 2021च्या पुरात पंचनाम्याला 300 व्यावसायिकांचे लायसन्स होते. किती? 300. 2021ला 1700 झाले. लोकांना का आता जर पूर आला साहेब तर 4000 व्यवसाय होणार का? एकाला समजले 50 एका लायसन्सला मिळतात. लायसन्स काढून दिले 500 रुपयाचं लायसन्स फक्त काढून दिले. म्हणजे कुणाला तरी ह्या पुराचा फायदा पण होतोय आणि नुकसान. ह्या मी मगाशी सांगितलं नुसतं पुरावा नाही, ह्या पुरावा आता त्याचं वेगवेगळे अँगल त्याचे. वेगवेगळ्या अँगलांनी याचा फायदा घेणार एक टीम तयार झाली. हा एक त्यातला मुद्दा आहे. सरकारचे पैसे विनाकारण जिथं लागायला पाहिजे ते दुसरीकडे. आणि आता लोक सुद्धा शानी काय झाल्यात, आता या 2 वर्षात बघितलं मी, पूर आला म्हणलं ना कुठं हॉटेल बुक कर, हे कर, जायला तयारीत असतात. पूर्वी कसं लोक, म्हणजे माझं सांगण्यात तात्पर्य काय की लोकांना कधी जाणवलं नाही एवढा मोठा पूर येईल, त्यामुळे लोक तिथे थांबली होती आणि त्यामुळे ती बाहेर पडली नाही. गाड्या दारात काढल्या नाही. आता सर आपल्याकडचा विषय, शिरोळमध्ये प्रशासनाने इतकी तयार केली, आतापासून सगळी राहायची व्यवस्था कुठे आहे, पण लोक काही आडमुठे जाईतच नाही, जनावर वर बांधा. आता लोक सुधारल्यात. आता पूर येणार ऍक्सेप्ट धरून खाली गोटा बांधलाय आणि जनावर फक्त वर आपलं साहित्य त्यांना माहिती आहे आता किती पूर आले. आणि आता त्या शिरोळ भागामध्ये आमचा असतोय की शिरोळ भाग बरीच लोक शाणे झाल्यात. प्रशासन वगैरे त्यांनी सांगायच्या अगोदरच जनावर आपली शेवटी दूध दुभती, तुम्ही सांभाळेल जनावर काय परिस्थिती झाली आपण बघितली, ती कशी वाहतात झाली, कशी वाहून गेली. मग आता बरेच सुधारणा आणि लोकांनी पण सहकार्य, प्रशासन पण करणार, पण तुम्ही रेड झोन मध्येच बांधणार, तुम्ही कुणाचंच ऐकणार नाही. मग हे गोष्टी प्रशासन शेवटी. तुम्ही म्हणताय जसा भूगोल बदललाय. आता एक काटकर साहेब आहे, नदीच्या काठावरचं घर, सिद्धेश्वर महाराजांच्या बरोबर समाधीच्या पाठीमागचं. पहिला पूर म्हणजे पंचगंगा बाहेर पडते पावसाळ्यात, ते पहिलं त्या सिद्धेश्वरांच्या त्या समाधीला लागून ते पाणी पुढं राहते. हे सगळे त्याचे साक्षीदार असतात. पहिलं पाणी म्हणजे एक पुराचं परिमाण मोजायला कुठंपर्यंत पाणी आलं, जामदार क्लबापर्यंत आलं. त्याच्या अगोदर आता संजय गायकवाडांचं एक सांगतात, जामदार क्लब झाला तिथनं पुढे जातं ते पूर्वीची धर्मशाळा ती म्हणायची, पंचगंगात आली आणि नंतर धर्मशाळा जिथं, आणि आता पंचगंगा रुग्णालय आहे ना तिथं धर्मशाळा होती आणि त्याला धर्मशाळा जुने लोक म्हणतात आणि आपण आता ते पंचगंगा रुग्णालय. तिथं एक खून कितीतरी वर्षांना, किती 1981 ला आलेला पूर, तिथं त्याच्या आधी एक पूर आला, त्याच्यात एकदा आला पण एवढं नुकसान नाही झालं. मग तिथं त्यांनी देऊळ बांधलंय आणि तिथं कोरून ठेवलंय की या साली इथपर्यंत पंचगंगेचा महापूर आला. म्हणजे त्यांच्या दृष्टीने मोठा. आता ह्या वर्षी त्याच्या वरनं पाणी गेलं. यांची सगळ्यांची घरं, म्हणजे मी तो जर गवंडी साहेबांच्या असं युनिक होणार नगरसेविकांवर फलक होता, त्याचं प्रतिबिंब खाली पुराच्या पाण्यात दिसत होतं साहेब. त्यांच्या घराला वर पाणी, एवढं पाणी कसं. मी एक व्हिडिओ सेव्ह करून ठेवला होता. तिथं व्हेनिस शहर आहे की नाही, तसं व्हेनिस कॉर्नरला अशी बोट दिसत्या, तो महाराजांचा पुतळा फक्त दिसतोय आणि पूर्ण पाणी आहे आणि 2 बोटी अशा फिरायला आल्या. हे आपल्या स्वप्नात सुद्धा नाही. मी मुद्दाम सेव्ह ठेवलाय ह्यात एक अनेक मुद्दा आहे की कोल्हापुरातलं प्री कॅचमेंट एरियातला पाऊस, त्यानंतर धरण एरियातला पाऊस आणि वेगवेगळ्या नदीतला संगमातला पाऊस, हा सगळा आपला टोटल जो शिरोली पूल आहे तेवढ्या कमानीतून जातो पाणी. तुम्ही विचार करा, इतर ठिकाणी वेगवेगळे फाटे आहेत. मग हे बॅक वॉटर तुंबणार का नाही. आता मध्ये मी त्या अंकुश बरोबर त्यांच्या आंदोलन झालं तर मी गेलो होतो. ऍक्च्युली बघायला गेलं तर जे आपलं आलमट्टी आहे
आलमट्टीची लेवल ज्या वेळेला त्यांची लेवल येते आणि राजाराम बंधारा, राजापूर बंधारा, हे सगळे ज्या वेळेला आम्ही त्याचा अभ्यास केला तर ते जर उंची वाढवली 100% आपल्याकडं पाणी अजून ह्याच्यापेक्षा फुगणार. याचं कारण सांगतो. पृथ्वीला आपण सरळ बघायला गेलो तर असा गोल फिरतोय पृथ्वीचा वक्र, आणि तो 240 किलोमीटरचं अंतर आहे सर. तो असा जर रेशो बघितला तर पृथ्वी अशी गोल आहे आपली, त्यामुळे ज्यावेळी पाण्याची लेवल येते अशी गोल येते, त्यामुळे तो फुगटा पाठीमाग बॅक होते. ह्याचा देखील अभ्यास केला. म्हणजे जर आलमट्टीची उद्या भविष्यात उंची, आता जर प्रशासनचं समतोल आहे की विसर्ग किती करायचा, कृष्णेतनं किती करायचा, सांगलीतून किती व्हायला पाहिजे, इथनं ह्याच्यावर एवढं प्रशासनानं डोळे हे ठेवल्यात, तरी पण प्रशासन एखाद वेळेस ढगफुटी जर पाऊस पडला अचानक एकसारखा कंटिन्यू 4-5 दिवस जर पाऊस पडला, आणि मध्ये गेल्या वर्षी पण असं झाला कंटिन्यू पाऊस पडला, अजून 2 दिवस जर पाऊस पडला असता परत आपल्याला ही 21चीच पातळी आली असते. म्हणजे काही गोष्टी निसर्गाच्या हातात आहे. हा पण गोष्ट बघण्यासारखी आहे. म्हणजे आलमट्टीचा हा जो आहे तो तुम्हाला 100% आज ना उंची वाढेल तर कोल्हापूर आणि सांगली ह्या सगळ्या कायमस्वरूपी हे पाण्यात आहेत. काटकर साहेब, तुम्ही आता नदीच्या साहेबांनी एक म्हटलं की नाही पुढे सांगायचे जे इथपर्यंत पाणी येते तर 2017-18चा जे पूर होता आणि 21चा जे पूर होता महाभयंकर, म्हणजे एका रात्रीत पूर आला होता. म्हणजे न विचार करण्याच्या पलीकडं आम्हाला ते बघून असं डोळ्यात पाणी येत होतं. आणि आता काय झाले, आपले जे क्षेत्र आहे सगळं शेतकरी वर्गातलं आहे. बरोबर. आमच्या शेतकरी, मी पण शेतकरी कुटुंबातलाच आहे. आम्हाला खायला नसलं चालतं का, त्या जनावरांच्यासाठी जे लागणारा जे विषय आहे, या एक शेतकरी म्हणून मला नसलं चालतं का माझ्या गाईला म्हशीला बाहेर टाकणं गरजेचं आहे. हे पण लोकांना प्रशासनानं आपल्याला काही मदत करणं गरजेचं आहे. माणसानं काय खायला पुठेही मिळते, कोणी आणून देते, काय घरात चपाती भाजी आणून देते. आपल्या कोल्हापुरात लोक भरपूर आहेत, काय अडचण येते ती मिळते. तर जनावरांसाठी पण व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे. त्यांचा चारा म्हणा, त्यांना बांधण्याची जागा म्हणा, त्यांना खाद्य म्हणा, त्यांना लय हाल होते पूर आल्यानंतर. अजूनही दूध दुभत्याचा व्यवसाय तुमच्या उत्तरेश्वरावर आणि अजूनही चालतं की, अजून पूर्ण ग्रामीण टच आपला भाग. माझ्या पण 2 म्हशी आहेत, मी पण धारा काढतोयच अजून. म्हणजे फक्त जनावरांची व्यवस्था झाली पाहिजे असं मी माझं थोडक्यात म्हणणं आहे साहेब. आणि अगोदर काही नालीसफाई वगैरे होणारी काय होणारच आहे, ते करणं गरजेचं आहे. मग आता तुमच्या जे अगदी रहिवासी गल्ल्या आहेत जिथं कधी पाणी पोचत नव्हतं तिथं आता पाणी यायला लागलं. तुम्ही काय खबरदारी आता निसर्ग समोर काय खबरदारी घेणं. आता काय केलं माहिती आहे, थोडक्यात लोक आता पहिले साहेब असं म्हणलेत, अगोदर पुरे ना म्हणलं सावध राहतात. जेवढं लागते तेवढं मटेरियल घ्यायचं, बाकीवर माळ्या टाकून ठेवायचं. पूर्वी कसं आता पहिल्या तुम्ही जसं म्हणताय नाही, महापौर आमच्या गौंडी साहेब वहिनी होत्या की नाही, त्यांना पण माहिती होतं पाणी येत नाही येणार नाही. तर रात्री लाईट गेल्यानंतर असं भयानक प्रसंग निर्माण झाला होता की नाही, लाईट गेली, माणसं गलीत सगळी निघून गेलीत. गौंडी साहेबांना पण आम्ही छोट्याशा की नाही एवढंसं बकेट होतं स्विमिंगचं, लहान मुलांचं गाडग्याचं, सम्राट गाडग्यांचं, त्यांचं बकेट घेऊन आम्ही त्यांना त्यात बसवलं ते, आणि मग बाहेर आणलं होतं. ते पण छोट्याच आपल्याकडं स्विमिंग टँक एवढा लहान आहे होता त्यावेळी. म्हणजे बऱ्याच लोकांना वाटत होतं काय पाणी इथनं जाईल. खरं रात्री तेवढं पाणी वाढलं नाही, घर बंद झालं, गलीतली लोक गेलीत, लाईटी गेल्या, पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. मग दुसऱ्या दिवशी मला न्यायला या असे प्रसंग बरेच निर्माण झाले. नाही बघा, त्या आपत्ती निवारणवर ह्यांचं काम एका वेगळ्या पद्धतीने सुरू असेल, पण आम्ही त्या लिहिणाऱ्यातलं भागीदार, म्हणजे त्या चुकीचं लिहिणाऱ्यातलं आमच्या हेडिंग काय आलंय की आपत्ती निवारण कक्ष देखील पाण्याखाली, म्हणजे ज्यांना आपत्ती दूर करायची तोच पाण्याखाली. किती त्यांना गावातनं बाहेर पडा म्हटले तर ते सांगायचे. 5 पिढ्या आम्ही इथं राहतोय, कुठंपर्यंत येतं हे माहिती आहे. नंतर बघितले तुम्ही त्याच्यामुळे जनावरचे हाल किती झाले, भयानक झालं. वर बसत्यात जनावर पाण्यात राहून की नाही, 2 पायावर 1 पायावर आणि सगळे पायाला जखमवतात. मला विचारा ते जनावर किती हे होतं. जनावरांचा भयानक, माणसांचा खाण्यापिण्याचा प्रश्न नाही साहेब. कुठे आपल्या कोल्हापूर सगळे दानशूर लोक आहेत, घरात नेऊन वाढतील पण तसं दिले पण लोकांचे आपलं फक्त जनावरांचाच प्रश्न एवढा मोठा निर्माण होतो की नाही, त्यांना बांधण्याची जागा पहिल्यांदा आहे. मग जे त्या आपल्या दारात घाण नको म्हणून इथं नको तिथं नको, आम्ही रस्त्यावर बांधली होती जनावर, रस्त्यावर बांधली होती, इथं नको तिथं नको तिथं करत चालू होतं. आणि जे आम्ही लोकांना बाहेर काढून येतो लोकांमध्ये असे खायला चपाती भाजी असू दे, वडापाव असू दे, नाश्ता असं नको म्हणलं तर घेऊन यायची तेवढी. तरुण भारत संवाद हा अतिशय कोल्हापूरच्या प्रत्येक नागरिकाला ज्या समाजामध्ये जगताना मूलभूत ज्या गरजा आहेत त्या गरजाबद्दल नेहमीच राऊंड टेबलवर चर्चा होते. आणि या चर्चेमधून प्रशासनाला सुद्धा जाग येते, किंबहुना नागरिकांना आपण काय समाजामध्ये राहतोय, किती अडचणी आहेत, त्याचे उपाय काय आहेत, ह्यामधून लोकांना जनजागृती होते. दुःख आणि वेदना इतक्याच होतात की कोल्हापूरच्या नगरीमध्ये पालकमंत्री आहेत, ह्या पालकमंत्र्यांनी कधीही समाजाशी निगडीत अशी
कधी बैठक घेतली नाही की बाबा येणाऱ्या आपत्तीला आपण सामोरे कसे जावावे, काय जावावे, कधीही नाही. या कोल्हापूरच्या महानगरपालिकेमध्ये अशा कधीही सभागृहात हा विषय झाला नाही की बाबा नेमकं येणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनातून कसं करावं, महानगरपालिकेच्या अधिकारी आणि नागरिक यांचा संवाद व्हायला पाहिजे. जे नाले सफाई वगैरे ह्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्यातून चर्चेतनं हे जाणं आवश्यकता आहे. परंतु तरुण भारतच्या संवाद या आजच्या या मोहिमेतून नागरिकांपर्यंत आमचे जे काही 2 शब्द आम्हाला तुटक आहेत ते समजणार आहेत आणि नागरिक पण ह्या त्यामुळे दक्ष राहणार आहेत. ह्या आजचा हा विषय आहे. मुळात या कोल्हापुरातले नैसर्गिक नाल्याचं स्तोत्र जे पूर्वी होतं ते आता सगळं बदललेलं आहे आणि नाल्याचं पात्र बदलल्यामुळं ते पाण्याचा फुगवटा वाढत आहे. नंबर 2, अनेक ठिकाणी नाल्यावर बांधकामं झालेली आहेत. नंबर 3, नाल्याच्या शेजारी भर डबर जे काही बांधकामातली पडलेली असते ती टाकली जाते. त्यामुळे नाल्याचं पात्र हळूहळू कमी व्हायला लागलं आहे. हे पण प्रशासनानं बघणं महत्त्वाचं आहे. आता यात दुसरं म्हणजे कोल्हापूर शहरातला कचरा प्रचंड प्रमाणात उठाव केला जातोय आणि खरोखर त्याचं आम्ही अभिनंदन करतो. मग प्रश्न असा निर्माण होतोय की इतके डंपर आम्ही नाल्यातनं काढले, मग हा कचरा कसा काय नाल्यात गेला? जर पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी जर आपण ह्या उपाययोजना करायला लागलोय तर मग कचरा जर उठवते महानगरपालिका, मग इतके लाखो टन कचरा आम्ही काढला कुठे कशातून, नाल्यातून, मग तो नाल्यात कचरा जातो कुठून? मग महानगरपालिका कचरा काढून त्या नाल्यात टाकते का? नागरिक त्या नाल्यात प्लॅस्टिक टाकतात का, कचरा टाकतात का? हा एक शोधण्याचा विषय आहे. आणि नाले सफाई होते याच्याबद्दल एक गोपनीय माहिती तुम्हाला सांगतो आणि हे महानगरपालिकेने स्पष्ट करणं आवश्यक आहे. काय होतंय की महानगरपालिकेच्या आयुक्तांना किंवा प्रशासनाला तुम्ही काम केलेल्याचं गुगल जीपे फोटो पाहिजे असतो. मग हे काय करतात, जयंती नाल्याचा एक ठराविक भाग नाला सफाई केला दाखवतो, त्याचा जीपे फोटो दाखवतात, लोकेशन जातं, तारीख, टायमिंग सगळं त्यामध्ये येतं. मग तो दुसरा नाला घेतला जातो, तिसरा नाला घेतो, पण ते तेवढ्या पुरतंच एक 20-25 फुटाप्रती सफाई होती, नाला सफाई होत नाही. जर त्यांना म्हणायचं असेल आम्ही नाला सफाई करतो तर त्यांनी प्रत्येक वर्षी श्वेतपत्रिका काढावी आणि त्या श्वेतपत्रिकेमध्ये त्यांनी डिटेल द्यावं की आम्ही नाले सफाईसाठी किती यंत्रणा वापरली, किती खर्च केला, किती मनुष्यबळ वापरलं आणि सगळ्यात महत्वाचं जो कचरा काढला, मशिनरीने काढतात, तो कचरा नाल्याच्या कडेला ठेवतात. तो कचरा पाऊस आला की पुन्हा नाल्यात जातात, ती कचरा पुन्हा नदीत जातो. ह्यामध्ये कुठंतरी एक हे व्हावं. आणि नाल्याचं पात्र उदाहरणार्थ एक सांगतो तुम्हाला. महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या बंगल्यापासून एक नाला येतो, तो सासणी ग्राउंडवर येतो. सासणी ग्राउंडवरनं अमेरिकन बंगलोची जी काही आता जागा आहे तिथे येतो. तिथे एक 2-3 फरसाणाच्या भट्ट्या आहेत, तिथून तो येतो. तिथं काय झालंय, नष्टे ची जागा आहे आणि हॉटेल पॅव्हेलियन, त्याने तरी येणारा नाला पूर्ण असा वळवून तिथं एक मंगल कार्यालय केलं. तो संपूर्ण पाणी हे तटतंय. त्याच्यानंतर दुसरं नाल्यावरच बांधकाम केलंय. कुठलं ते हॉस्पिटल, हां ते डॉक्टर कुलकर्णी हॉस्पिटल आहे, प्रेस्टिन हॉस्पिटल, नाल्यावर बांधलंय. त्यामुळे येणारा फ्लो आहे ना, बसंत जवळ पहिलं पाणी येण्याचं त्या रोड जो बंद होतोय ना, ते कारण पहिलं ते आहे. मग हे सगळं होत असताना नेमकं प्रशासन काय करतंय? हे तुम्ही आता हे जे पाणी विनस कॉर्नरला येतंय, पसरतंय, हे जे काय चाललंय ना, तेच निव्वळ ह्याच्यामुळं. अनेक नाल्यावर बांधकामं आहेत, अनेक नाल्याचं पात्र कमी केलेलं आहे, पात्रात नैसर्गिक स्तोत्र बदललेला आहे. ह्यामुळं सुद्धा ह्या नाल्यामध्ये अनेक ठिकाणी हे होते. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही प्रशासनाला अनेक वेळा सांगितलं, नाले सफाई आयुक्तांच्या मध्ये बरोबर करणारा मी एक साधा सदस्य, अनेक वेळा मी नाल्यामध्ये उतरून कचरा काढलेला आहे आणि प्रशासनाला बी ना आम्ही सहकार्य केलेलं आहे. निव्वळ आम्ही बघायची भूमिका कोणाला असं उपदेश केलेला नाही. कलशेट्टी साहेब असताना आम्ही प्रचंड अनेक वेळेला ह्या मोहिमेत आम्ही सगळ्यांनीच त्यात सहभाग घेतलेला आहे. आता होतंय काय
की नाल्यामध्ये जे काही पाणी जाते ते ड्रेनेजला न जाता डायरेक्ट नाल्यात जाते आणि त्यामुळं जी काय मानवी विष्ठा आहे ती थेट ह्या नाल्यात उतरते आणि नाल्यातून पंचगंगामध्ये जाते. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे कोल्हापूरमध्ये कत्तलखाना नाही आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी बकरे कापले जातात, कोंबड्या कापले जातात, माशाचे कट्टे होते. याचा जे रक्त आहे किंवा याचं जे लिचड आहे हे सगळं नाल्यातनं हे पंचगंगा नदीत येते. आणि नाल्यामध्ये काय होते, नाल्याचा प्रवाह जसा पाहिजे तसा नसेल तर ती तिथं कुजलं जाते आणि हे कुजल्यानंतर संपूर्ण ती जी दुर्गंधी होती, ज्यावेळेला पाण्याचा प्रवाह येईल त्यावेळेस ते पाणी पुढे जाते. ह्याच्याबद्दल महानगरपालिकेनं किंवा जिल्हा प्रशासनानं आपत्ती व्यवस्थापन कधी विचार केलाय का? तुम्ही आपत्ती आल्यानंतर त्या लोकांना मदत करणे किंवा पैसा शासनाकडनं आला त्याच्या खात्यावर पडणे हे आपत्ती व्यवस्थापन नाही आहे. आत्तापासून याचे काय उपाययोजना केलेत तर अशी जाईल झिरो, काही उपाययोजना केली नाही. अनेक ह्या पूरग्रस्त लोक ज्यांना प्लॉट दिलेले आहेत त्या प्लॉटच्या ठिकाणी घरं बांधून ती भाड्याने दिलेत आणि ती लोक तिथंच राहतात. कारण त्यांना माहिती आहे प्रत्येक वर्षी पूर आला की आपल्याला नुकसान भरपाई मिळते. मग ती चिखली गाव असो, नदी काढायला अनेक गावं असो, नाल्याच्या कडेनं असणारे गाव, मग याबद्दल कधीतरी प्रशासनाने विचार केलाय का? तुम्ही म्हणताय ती लायसन काढून ठेवलेत वगैरे, हा एक व्यवसाय झाला. त्यांना व्यवसाय म्हटलं तरी म्हणजे चुकीचं ठरणार नाही. त्यामुळं ते एक हे झालेलं आहे. आणि नाल्याच्या शेजारी म्हणा किंवा आता जयंतीच्या नाल्याच्या पासून तुम्ही जर गेला तर अनेक मोठमोठ्या बिल्डिंग आहेत. ह्याला ड्रेनेज नाही आहे सर. हे ड्रेनेज नसल्यामुळं ते संपूर्ण पाणी हे नाल्याद्वारे पुन्हा पंचगंगेत जाते. मग ह्या परवानगी कसं काय महानगरपालिका देते? त्याच्यासाठी ड्रेनेज एक बरं ठीक आहे, मग त्याला उपाययोजना म्हणून छोटासा STP त्या फ्लॅट धारकांना करायला लागतात. तो STP दाखवायपुरता तो दाखवला जातोय, प्रत्यक्षात होते का? नाही होत. आता इथं विश्वकर्मा म्हणून बिल्डिंग आहे, त्याचं डायरेक्ट पाणी म्हणजे कोट्यावधी रुपये खर्च करून पंपिंग स्टेशन केलं, तिथनं बावड्यामध्ये मोठा 75 MLDचा प्रोजेक्ट उभा केला. अरे बाबा, पण ते पाणी तुम्ही जे जयंती नाल्याचे तो होत आहे त्याचा हे वाढवायला पाहिजे, पाणी उपसा व्हायला पाहिजे, ते होत नाही. परत तुम्ही त्याच्या नाल्याच्या पलीकडं परत हाय असं पाणी त्या ड्रेनेजचं जातंय. त्याच्याबद्दल काही विषय नाही. बरं, प्लॅस्टिकच्या कचरा जो आहे किंवा इतर कचरा याच्यासाठी कोल्हापुरात अनेक ठिकाणी जाळ्या का लावल्या जात नाहीत? त्या जाळ्या लावल्यानंतर तिथल्या तिथं तो काढता येईल. फक्त तुम्ही आता जर कोल्हापूरमध्ये बघितलं तर जयंती नाल्यावरच ते प्लॅस्टिक काढतील लोक दिसतील, बाकी कुठंच तुम्हाला दिसणार नाही. मग ठराविक त्याचं विकेंद्रीकरण सगळ्या नाल्यावर जर ते जाळी लावली आणि तो दुसरं काय काम नाही तो कचरा, तर तुम्हाला जयंती नाल्यावर कचरा येणारच नाही. हा यातला महत्वाचा मुद्दा आहे. आणि अनेक ठिकाणी साहेब कोल्हापूर पद्धतीचा बांधारा म्हणून आपण प्रसिद्ध आहे, परंतु त्या त्या काळात ते योग्य होतं. पण आता त्याची परिस्थिती अशी झाली की त्याची गटारगंगा झाली. म्हणजे काय, बंधारा असा आहे पाणी वरनं जाते, गाळ खाली आहे. त्यामुळे मी बाकीच्या युट्यूबवर वगैरे बघितलं परदेशात तर त्याचे दरवाजे असे ओपन होतात आणि खालनं पाणी जाते, म्हणजे तो गाळ तिथं राहत नाही तर पूर्ण जातोय. इथं काय होतंय, वरनं पाणी जाते पण खाली गाळ तसंच राहते. ह्यात काहीतरी आता नवीन ह्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करणं आवश्यक आहे. आता जयंती आणि गोमंती ह्या नद्या आहेत हे तुम्ही अनेक वेळा पेपरमधून लिखाण केलेलं आहे काशीद साहेब. तर आज तुम्हाला उद्या सकाळी तुम्ही कात्यानीला जायचं, जिथनं उगम होतोय तिथंच प्राधिकरण लेआउट मंजूर करताय नाल्यावर. ते सांगतोय ना, उद्या जाऊन बघा साहेब, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हे तुमचं प्रशासनाचं काम आहे, ते सांगतो ना. मग ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आम्ही प्रत्यक्ष फील्डवर जातोय, बघितल्या. आता कळंबा, अखंड निम्म कोल्हापूर हे त्या कळंबा तलावावर अवलंबून आहे. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ वगैरे ह्या शाहूपुरी भागात.
साहेब तिथं कॅचमेंट होतं पूर्वी, नैसर्गिक स्त्रोतनं ते पाणी येत होतं. आज तिथे एकही ड्रेनेज नाही आहे. त्यामुळं कळंबातल्या तलावामध्ये जेवढे बांधकाम होतील त्याची विष्ठा सगळे कळंबामध्ये येणार, तलावामध्ये येत. कारण का तुम्ही कसंही बघितला तर त्याचे स्लोप असे आहेत. मग ती पिवळा पट्टा कसा झाला, रहिवास विभाग कसा झाला, ही कुठंतरी प्रशासनानं हे केलं पाहिजे. ते तुमच्या ठिकाणातनं काहीतरी होईल असं मला एक अपेक्षा आहे. कारण का हे थांबलं पाहिजे. नाहीतर गोमंती नदी होती, जयंती नदी होती आणि त्याचा संगम हा हुतात्मा पार्कमध्ये झालेला आहे. या 2 नद्यांचा संगम हुतात्मा पार्कमध्ये झालेला आहे आणि ती पुढं जयंतीनं आलेली आहे. तर यामध्ये जर का प्रशासनानं तुम्ही आम्ही नागरिकांनी जर दुर्लक्ष केलं तर आता कसं म्हणतोय, पूर्वी या 2 नद्या होत्या, आता हे 2 नाले आहेत, परवा ह्या 2 गटारी असतील, त्याच्यानंतर ते जे नळातनं जाणारं पाणी असेल, अशी परिस्थिती येणार आहे. त्यामुळं हे जर चटलं तर आणि बांधकामं झाली तर साहेब आता पुराची गोष्ट पूर्णपणे कोल्हापूर पाण्यात जाईल. आणि सर्वात गोष्ट वारंवार सांगतोय की ज्या वेळेला नॅशनल हायवे झाला आणि नॅशनल हायवे झाल्यानंतर जसं शिरोलीपासून ते पर्यंत इकडं वरच्या भागापर्यंत जो भराव टाकला ना, त्या भरावात जसं लोकांना जायसाठी वाट केली ना, तसं पाण्याला जाण्यासाठी कुठं काय ओऱ्या केले, धरणच आहे होते. म्हणजे तुम्ही आपण उदाहरणार्थ एखाद्या तांब्यानं पाणी आंघोळ करतोय, त्याचं पाणी आणि अखंड बारडी ओतून घेतली तर त्या बाथरूममधनं ते पाणी जाणार नाही. तसं ही कोल्हापूरची अवस्था झाली आहे. त्यामुळे नॅशनल हायवेला जो हे घातलेलं आहे त्यामध्ये काही ठिकाणी खालनं ओऱ्या तयार करू देत, नळे घालून देत, तरच ते कोल्हापुरातनं पाणी पास होणार आहे. आणि वारंवार ते आलमट्टीची उंची वाढली, आलमट्टी उंची, अरे आलमट्टीच्या आधी हिप्परगी डॅम आहे, हे कोण लक्षात घेत नाही. हिप्परगी डॅम बुडला का? हिप्परगी डॅम मध्ये आपलं सगळं पाणी जाते, हिप्परगी डॅम मधनं मग आलमट्टीला जाते. ह्या गोष्टी बघायला पाहिजे का नको? त्यामुळे ह्या ओऱ्या एक महत्वाच्या आहेत, सगळ्या ते करायला पाहिजे. आणि कोल्हापुरात म्हणजे जे अनेक ठिकाणी सांडपाणी वगैरे जे आहे हे रोखण्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे. तरच ते हे करणार. नाहीतर हे कुजलेलं पाणी, पंचगंगा नदीचं पाणी, मृत पाणी, आजची परिस्थिती अशी आहे, मृत पाणी. ही पंचगंगा नदी नाही तर ती पूर्ण गटारगंगा आहे. आणि या गटारगंगेमुळं आज तुम्हाला सांगतो इकडचे जे बांधारे जेवढे खाली गेले म्हणजे वाडीपर्यंत, तर ह्यावर आता स्टेडियम तयार झालंय आणि त्या स्टेडियमच्या खाली काळं पाणी झालंय. आणि काळं पाणी झाल्यानंतर जनावर सुद्धा ते पाणी हुंगतंय, पित नाही. किती प्रचंड ताण लागून दे. आणि आता कोल्हापूरची परिस्थिती पूर्वी काय होतं आणि आता का असं व्हायला लागलं याचं कारण दुसरं अनेक असं आहे. लाखो बोरिंग मारलेले आहेत. जेवढ्या मोठमोठ्या अपार्टमेंट लागल्यात तेवढा पाण्याचा उपसा होतोय, तेवढं पाणी. आपण आता फक्त हिशोब काय करतोय की बाबा नदीवरनं पाणी किती MLD उपसा झाला आणि किती आपण वापरला ह्याच्यावर चर्चा होते. पण बोरिंग किती, लाखो बोरिंग कोल्हापुरात आहेत, त्यातनं होणारा जो पाण्याचा उपसा आहे तो सुद्धा त्याच नाल्यामध्ये येतो. किंवा ज्या वेळेला पाण्याचा प्रभाव वाढतो त्यावेळेला ह्या बोरचा पण विचार करणं आवश्यक आहे. लोकवस्ती वाढल्यामुळं ते विचार, ह्याच नाले काही आपल्या रंकाळा एवढं सुंदर वैभव आहे, त्या रंकाळ्यात सुद्धा नाल्याचं पाणी जातं. श्याम सोसायटीमध्ये येणारं पाणी, परताळ्यातनं येणारं पाणी, का त्या स्पॉटला तुम्ही जलशुद्धीकरण बसवत नाही? त्यामुळे कोल्हापूरचं एक प्रकारे विद्युतीकरण थांबवणं आता आवश्यक आहे. एवढंच थांबतो आणि मी जयवंत पवार, मुख्य आरोग्य निरीक्षक कोल्हापूर महानगरपालिका. तरुण भारतने आज जो उपक्रम राबवलेला आहे हा अत्यंत चांगला आहे. म्हणजे ॲक्च्युअली जेव्हा कुठल्याही विषयावर चर्चा होते तेव्हा आम्हाला पण समजतं की कुठं म्हणजे महापालिकेचं काही काम राहिलेलं आहे ते लक्षात आणून सर, तर जे चर्चा आज आणली आहे ते एकदम चांगला उपक्रम आहे. त्यांचं खूप खूप आभार. नालेसफाईचा जो विषय आहे दरवर्षी आपण मार्चपासून चालू करतो. मार्च, एप्रिल आणि मे 3 महिन्यामध्ये 31 मे आपली डेडलाईन असते. म्हणजे 31 मेपर्यंत आपण शहरातील पूर्ण नाले, चाची, छोटे चॅनल वगैरे साफसफाई करतो. यावर्षी आपण 20 मार्चला नालेसफाईचं काम चालू केलं आहे. 20 मार्चला आपण चालू केलं. त्यामध्ये आपण काय केलं, 2 पोकलॅन मशीन,
आपले स्वतःचे घेतलेले पोकलँड मशीन म्हणजे महानगरपालिकेने घेतलेलं, त्याद्वारे आपण काम चालू केलेलं. आता टेंडर पण झालेलं आहे आणि जी आउटसोर्सिंगची जी यंत्रणा आहे ती पण आपल्याला आता प्राप्त झालेली आहे. यामध्ये काय आहे, शहरामध्ये टोटल 476 नाले असे आहे की जे आपण मॅनपॉवरनं साफ करतो. 476. त्या 476 पैकी 262चं काम आता पूर्ण झालेलं आहे. म्हणजे जवळपास आपलं 64% काम पूर्ण झालेलं आहे मॅनपॉवरनं साफ करणारे. कारण त्यासाठी आपण टीमच केली ते तयार, आणि टीम करणं काय आपलेच होते की कामगार होते. 2 टीम आपण तयार केलेले, 20-20 लोकांचे 2 टीम आपण तयार केलेले, आणि त्यामध्ये 10 वार्ड पूर्ण झालेले आहे, 10 प्रभाग नवीन रचनेप्रमाणे. आणि JCBद्वारे जे साफ करणारे नाले आहे ते 206 नाले आहे. 206 नाल्यापैकी आता 95 नाल्यांचं काम पूर्ण झालेलं आहे. 95 जे छोट्या चाची आहे. उपनगरात कसे आहे की चॅनल नाही आहे, बांधून नाला नाही, तिथं आपण काय करतो, JCBने चाच मारतो. चाच मारून ते पाणी मोठा नाला आहे त्या नाल्याला नेऊन सोडतो. तर ते 95चं काम पूर्ण झालेलं आहे. जवळपास 40% काम ते पूर्ण झालं आहे. आणि पोकलँडद्वारे जे आहे जयंती नाला आणि गोमती नदी, म्हणजे जयंती नाला आणि गोमती नाला, हे 2 जे नाले आहे हे आपण पोकलँडनं साफ करतो. कारण तिथं कसं आहे, मॅनपॉवर होत नाही ते, आणि आपलं JCB जे आहे ती त्याच्यामध्ये जात नाही. तर त्याच्यामध्ये काय आहे की आपण योगेश्वरी कॉलनी म्हणजे पाचगाव जिथून स्टार्ट होतो, गोमती नदी जे आपण म्हणतो, जयंती नदी जिथून स्टार्ट होते त्या ठिकाणावर आपण ते काम चालू करतो. तर ते आता ते योगेश्वरी कॉलनी, रामानंद ब्रिज, महालक्ष्मी पार्क, यल्लम्मा मंदिर, आणि त्यासमोर आता तिथून जरा ते समोर आलेलं आहे. योगेश्वरी कॉलनी झाले, मारुती मंदिर झालं, यल्लम्मा मंदिर झालं, जे त्या ठिकाणी एक झालंय. दुसरं जे पोकलँड आपण लावलेलं आहे ते लावलंय आपण रिलायन्स मॉलच्या मागं. रिलायन्स मॉल पासून जो टोटल हे आहे, म्हणजे आता आपण जे म्हणलं की जयंती नाला राहिलेला नाही, जयंती नदी झालेली आहे. आता जर आपण तिथं जाऊन सर बघितलंय तर एवढा मोठा पात्र आपण केलेला आहे. कुठे सर ठिकाण? म्हणजे रिलायन्स मॉलच्या मागं, रिलायन्स मॉलवर जर सरांना माहिती आहे, तिथं जर जाऊन गेलं तिथला काढलेला गाळ पण आपण आता उचललेला आहे. जवळपास आतापर्यंत आपण 100 डंपर गाळ काढलेला आहे. 50 डंपर गाळ त्यातला उठाव पण केलेला आहे. म्हणजे थोडे राहिलेलं आहे. आता यंत्रणा पण आता आपल्याला आता झालेली आहे, आता अवेलेबल झालेली आहे. त्यामध्ये आता आपण 4 डंपर घेतले आहे, 3 JCB घेतलेले आहे, पोकलँड पण घेतलेले आहे. म्हणजे मोठा जो नाला आहे त्या मोठ्या नाल्याचं पण 50% काम आता पूर्ण झालेलं आहे. तर राहिलंय कुठलं तर श्याम सोसायटीचा प्रत्येक नाला राहिलेला आहे आणि जयंती नाला राहिलेला. आता योगेश्वरी कॉलनीमधलं एक झालंय. नंतर गोमती नदी आपण काय करतो सर की राजेंद्र नगर पासून चालू करतो. राजेंद्र नगर पासून हुतात्मा पार्कला गोमती नदी आणि जयंती नदी एकत्र झालेली आहे. मग तो गोमती नदीचा थोडा पार्ट राहिलेला आहे करायचा, तो आमचा म्हणजे आता या आठवड्यात आमचं होईल पूर्ण. ते 31 मे जी डेडलाईन आहे ती डेडलाईन जाणार नाही. 31 मे पर्यंत आम्ही सगळे नाले साफसफाई करणार. याच्यामध्ये आता जे झालेले प्रभाग आहेत ती पण मी सांगतो. याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 12 झालेला आहे, 9, 8, 10, 12, 15, 16 अशी टोटल 10 प्रभाग झालेले आहे. 2 प्रभागाचं काम आता चालू आहे. 8 प्रभाग पत्र राहिलेलं आहे. यामध्ये काय राहिलं की शाहूपुरीचा जो भाग आहे म्हणजे बागल चौकाच्या दफनभूमीकडनं जो नाला आला आहे कुंभार गल्लीतनं घेऊन तो आपल्या कुंभार गल्लीला अटॅच झालेला आहे, तो एक राहिलेला आहे. साहेबांनी जे म्हटलं आहे कन्हानगरचा नाला, साहेब आपण जो बोलला मगानी, तो कन्हानगरचा नाला पण राहिलेला आहे. तो एक आता आम्ही इकडचं पोकलँडचं आमचं काम झालंय की आम्ही तिथं लावून तो पण नाला आम्ही साफ करणार. जुन्या पुलापर्यंत झालं. कुठलं जुना पूल आपला तनिष्क आणि टायटन शोरूम नाही, तो राहिले. छोटे नाले राहिले. JCBद्वारे जे राहिले, JCBद्वारे फक्त राहिलेले आहे. योगेश्वर कॉलनी आणि माझा मुद्दा दुधाळ एक राहिला आहे. मूळ काय तिकड. हा आता सर काय केलं आपण रिलायन्स मॉल पासून आपण चालू केलंय. मी प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर. खरं तर सर्वात आधी तरुण भारतचं अभिनंदन. आपण हा तरुण भारतचा संवाद आयोजित केला आहे आणि परत एकदा ह्यासाठी अभिनंदन की दिलीप देसाई साहेबांना तुम्ही याच्यामध्ये बोलवलं आहे. कारण दिलीप देसाई हे नाव प्रशासनाला बोचतं नेहमी, पण ते का बोचतं तर ते बोललेली प्रत्येक गोष्ट ही सत्य असते आणि ती गरजेची असते. प्रशासनामध्ये एक आहे की म्हणजे मी महानगरपालिकेत 5 वर्ष काम केलंय. 5 वर्षात मी एकाही पदाधिकाऱ्यांचं, एकाही नगरसेवकांचं मी सर म्हणून घेतलं नाही, कारण त्यांच्या अपेक्षेपेक्षा पुढे जाऊन काम 5 वर्ष मी केलेलं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचं काम मी बघायचो. तर ही एक जी भीती आहे ती अधिकाऱ्यांनी मनातून काढून टाकावी की लोकप्रतिनिधी काही जरी केलं तरी आम्हाला ओरडतात. अजिबात नाही.
खूप चांगल्या पद्धतीने लोकप्रतिनिधींसोबत त्यांच्यासोबत काम करता येतं. पूर परिस्थितीसाठी तयारी करणं हे एखाद्या महिन्याचं काम नाही आहे, ही सातत्यानं चालणारी प्रोसेस आहे आणि याच्यावरती आपण वर्षभर काम करणं अत्यंत आवश्यक आहे. आता ज्या ज्या इथं उपस्थित असणाऱ्या या सर्व आपल्या पाहुण्यांनी जे मुद्दे मांडले त्या प्रत्येक मुद्द्यावरती प्रशासन म्हणून आम्ही काय केलेलं आहे किंवा काय करणं गरजेचं आहे हे मला सांगावं लागेल. आपल्या सगळ्यांना 2005चा पूर लक्षात आहे, पण अशोकराव 6चा पूर सगळे विसरलेत. आता इथं पण तुम्ही लोक जे बोललात 6 बद्दल कोणी बोललं नाही. 6लाही तितकाच मोठा पूर आलेला होता. 2005ला पंचगंगेची पातळी 50 फुटाला गेली आणि 2006ला पंचगंगेची पातळी 48 ते 49 फुटाला गेलेली होती. पण 6च्या झळा आपल्या लक्षात नाहीत, कारण 6ला प्रशासनानं जे नियोजन त्यावेळेस केलं ते इतकं चांगलं झालं होतं की कोल्हापूर पॅटर्न ऑफ फ्लड मॅनेजमेंट अशा पद्धतीचा अहवाल आंतरराष्ट्रीय पातळीवरती 100पेक्षा जास्त देशात गेला. बाकीच्या देशांनी कोल्हापूर जिल्ह्याचं पूर व्यवस्थापनाचं काम आपण अंगीकारलं पाहिजे अशा पद्धतीचं एक त्यावेळेस, आणि ते पण युनायटेड नेशन्सच्या माध्यमात. त्यामुळे 6चा पूर कुणाच्या लक्षात नाही. म्हणजे 5ला मी प्रशासनात हजर झालो, 25 वर्षाचा होतो, दिलीप देसाई साहेब, आणि सगळ्यात पहिली बैठक आम्ही शिरोळला घेतली की आपल्याला पावसासाठी नियोजन करायचंय. तेव्हा शिरोळचे लोक आम्हाला हसले होते. गेली 4 वर्ष जिल्ह्यात पाऊस पडलेला नाही आणि तुम्ही पूर व्यवस्थापनाची बैठक घ्यायला आलाय, काहीतरी हा विनोद आहे. पण त्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यानं, शिरोळ तालुक्यानं, हातकणंगल्यानं, करवीर तालुक्यानं जे भोगलं त्याच्याही पुढे जाऊन महाराष्ट्र राज्याची, देशाची आर्थिक राजधानी मुंबईनं जे भोगलं ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. पावसाचा ट्रेंड थोडासा आपण बघणं गरजेचं आहे, कारण आता कालच देसाई साहेबांना सांगू इच्छितो की कालच पालकमंत्री महोदयांनी आढावा बैठक घेतली. याच्यामध्ये बाधित होणाऱ्या तालुक्यांचे साधारणपणे 4 आमदार महोदयही होते त्यांच्यासोबत, आणि ज्या सूचना आपण देणं आवश्यक आहे असं तुम्ही मगाशी बोललात त्या सगळ्या त्यांनी दिल्या आणि आज पेपरमध्ये आहेत. पण ह्याच्यामध्ये त्यांनी हेच सांगितलंय, तुम्ही जसं सांगितलं की 31 मे ही डेडलाईन का ठेवलेली आहे, तर एक ढोबळमानानं त्याच्यामध्ये असं तंत्र होतं की बाबा 1 जून पासून पावसाळा हा ऋतू सुरू होतो आणि मग तोपर्यंत आपली ही कामं पूर्ण असावीत. पण कोल्हापूर जिल्ह्याचा जर पावसाचा ट्रेंड बघितला, गेल्या 25 वर्षाचा डेटा आम्ही अभ्यास केलेला आहे, सगळ्यात जास्त पाऊस जो पडतो तो 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत. आणि जसं देसाई साहेब म्हणाले, समर्थ साहेब म्हणाले, त्या पद्धतीनं आपलं हे नालेसफाईचं काम सातत्यानं सुरूच राहिलं पाहिजे, कारण 1 जून नंतर लोक कचरा टाकणार नाहीत आणि तो नाल्यात जाणार नाही, असं काही होणार नाही. त्यामुळे हे आपल्या कामामध्ये सातत्य हे असलंच पाहिजे. आता शहरासाठी जी एक चांगली गोष्ट जी झाली, म्हणजे तुम्ही पण ह्याला, आता हे तुम्ही कायद्याचा जास्त अभ्यास करता माझ्यापेक्षा, साधारणपणे अर्बन लोकल बॉडीमध्ये लोकप्रतिनिधींसोबत काम करत असताना प्रशासनाचं एक म्हणणं असतं की बाबा आम्हाला बऱ्याच गोष्टी करू दिल्या जात नाही. ठीक आहे, आम्हाला त्याच्यामध्ये लिमिटेशन्स येतात. 2024 मध्ये केंद्र शासनाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये एक सुंदर बदल केलाय आणि त्या कायद्यान्वये अर्बन डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी स्थापना करण्याचे सर्वाधिकार आयुक्तांना देण्यात आलेला आहे. जसं आपत्ती व्यवस्थापन कायद्याची ताकद सगळ्या देशानं कोविडमध्ये बघितली, त्याच पद्धतीचा आपत्ती व्यवस्थापन कायदा अत्यंत सक्षमपणे आपल्याला पावसाळा कालावधीही राबवता येऊ शकतो. हे जर प्रशासनातल्या सगळ्या घटकांनी समजून घेतलं तर आपल्याला जिथं, म्हणजे समजा इथं बसलेले जे सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत ती एखादी गोष्ट करूया म्हणतात आणि मग कुठली तरी एखादी शक्ती ती करू देत नाही, असं जर होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आयुक्त महोदयांना, अर्बन लोकल बॉडीमधल्या सगळ्या अधिकाऱ्यांना या कायद्याचा आता चांगला फायदा होणार आहे. याच्यापूर्वी DDMAचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनाच सगळे अधिकार होते. आयुक्तांना सुद्धा एखादी कुठली महत्वाची गोष्ट करायची असेल आपत्ती व्यवस्थापनात तर त्यांना त्यांच्याकडे जावं लागत होतं. पण या कायद्यातल्या बदलामुळं आता आयुक्त स्वतःच्या अधिकारात अशा पद्धतीचे निर्णय घेऊ शकतात, ही सगळ्यात चांगली बाब आहे. तर त्याचा जास्तीत जास्त आपण वापर कसा करूयात चांगल्या गोष्टींसाठी त्याच्यावरती आपण विचार करूयात. त्यानंतर जसं मगाशी अशोकरावांनी मुद्दा काढला की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2019-21 मध्ये आपल्याकडे पूर झाले. 19 आणि 21 मध्ये काय घडलं याचाही थोडासा आपण विचार करूया. 2019 मध्ये मी हा जो पिरियड सांगितला याच कालावधीमध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडला आणि 2019 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 3000 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. त्यातला सगळ्यात जास्त पाऊस या 30 दिवसाच्या कालावधीमध्ये पडला. बरोबर. आता हा जो पाऊस पडण्याचं जे प्रमाण होतं ते साधारणपणे 1 ऑगस्ट पासून पाऊस जोरदार सुरू झाला. 3 ऑगस्टला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि 7 ऑगस्टला सगळ्यात महत्तम पातळी पंचगंगेनं गाठली, ती म्हणजे 55 फूट 7 इंच. या कालावधीमध्ये पडलेल्या पावसाचं जर आपण प्रमाण बघितलं तर जसं मगाशी तुम्ही सांगत होता की जिथं
मी मगनी आंघोळ करतो आणि माझ्या अंगावर बकेट पडल्या, बकेटभर पाणी, तेच या कालावधीमध्ये झालेलं आहे. आपल्याला इशारा होता की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या 5 दिवसामध्ये अतिवृष्टी होणार आहे. अतिवृष्टी म्हणजे साधारणपणे 150 मिलीमीटरच्या वरचा पाऊस, अतिवृष्टी होणार आहे. पण ही अतिवृष्टी एका झटक्यात 200 मिलीमीटर पर्यंत जाईल ह्याचा अंदाज ना आम्ही बांधला होता, ना जिल्ह्यातल्या कुठल्याही तज्ज्ञानं बांधलेला. बरोबर. मग माझ्याकडं 10 लिटर पाणी साठवण्याचं बकेट आणि त्याच्यात जर एकदम माझ्याकडं 50 लिटर पाणी पडलं तर माझं बकेट काहीही कामाचं नाही आहे. मग शहरातली ती ड्रेनेजची व्यवस्था असू द्या किंवा अजून कुठली तरी तिराहित व्यवस्था असू द्या. 2005 मध्ये मुंबईचा जो महापूर झाला, मुंबईमध्ये याच्यापूर्वी पाऊस पडत नव्हता का? पडत होता. मुंबईमध्ये 2005 पूर्वी महत्तम पडलेला पाऊस 350 मिलीमीटर 24 तासात, आणि 23 जुलै 2005 ला मुंबईत जो पाऊस पडला 970 मिलीमीटर 24 तासाचा. बरं, मुंबई महापालिकेची ड्रेनेज व्यवस्था कुचकामी होती? नाही, चांगली होती. पण पाऊसच इतक्या मोठ्या प्रमाणात पडला की ते ड्रेनेज वाहून गेला, कुचकामी ठरलं. त्याच वेळेस दुसरा महत्वाचा घटक होता म्हणजे हाय टाईड होत. हाय टाईडला शहरात येणारं पाणी अडवण्यासाठी जी महापालिकेची यंत्रणा होती, जे मेकॅनिकल गेट होते, त्यातले बरेचसे गेट त्या दिवशी बंद पडले. वरून पडणारं पावसाचं पाणी, परत समुद्राचं येणारं पाणी, त्यामुळे मुंबई सारख्या आर्थिक राजधानीच्या ठिकाणी सुद्धा सगळं कुचकामी ठरलं. अशाच पद्धतीनं काही प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यातही झालेलं आहे. आता आपण मगाशी बोलत होतो की बाबा आपल्याकडं आलमट्टी आहे, आपल्याकडे हिप्परगी आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातली धरणं आहेत. 2021च्या पुराचं उदाहरण ह्या सगळ्याला फोल ठरवणार आहे. कारण 2021 मध्ये जिल्ह्यातल्या कुठल्याही धरणामध्ये पाणी साठवलेलं नव्हतं आणि आलमट्टीमध्ये हिप्परगीमध्येही कुठलंही डोर पाडलेलं नव्हतं. बरोबर. 20 जुलैच्या दुपारी 12 वाजता कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस सुरू झाला आणि 23 जुलैच्या दुपारी 3 वाजता कलेक्टर ऑफिसमध्ये 6 फूट पाणी होतं. म्हणजे फक्त 4 आणि 4 दिवसाच्या पावसावरती आपल्याकडे ही परिस्थिती निर्माण झाली. 23 जुलैचं कोल्हापूर जिल्ह्याच्या आजपर्यंतच्या इतिहासातलं पहिलं रेकॉर्ड झालं की जिल्ह्याची सरासरी 223 मिलीमीटर इतका पाऊस कोल्हापूर जिल्ह्यानं कधीच बघितला नाही याच्यावर. म्हणजे आता याही वर्ष लोक सांगतात की अल निनो इफेक्टमुळे पाऊस लांबणार आहे आणि पाऊस कमी होणार आहे. याचा अर्थ पूर येऊ शकत नाही असं कुणीही म्हणू शकत नाही. कारण 21चं मी उदाहरण देतो देसाई साहेब, 21 मध्ये पूर येऊन सुद्धा आपल्याकडे सरासरी एवढा पाऊस झालेला नाही. जिल्ह्याची सरासरी 1739 मिलीमीटरची वर्षात व्हायला पाहिजे. 21चा पूर येऊन सुद्धा 1719 मिलीमीटर पाऊस जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे. त्याच्यानंतर कुठल्याच वर्षी म्हणजे ना 22 मध्ये, 23 मध्ये, 24 मध्ये, 25 मध्ये कधीही आपण सरासरी गाठलेली नाही. याचा अर्थ कोल्हापूर जिल्ह्याला जरी कमी प्रमाणात पाऊस झाला तरी सुद्धा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची पुण्याई आहे आणि आपण नशिबावान आहोत की पूर्ण वर्ष जरी पाऊस पडला नाही कोल्हापूर जिल्ह्यात तरी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातल्या माणसाला पाण्याची वाणवा जाणवणार नाही. बर, आता दुसरा मुद्दा जो आहे की मगाशी अशोक रोकडे सांगत होते की मोठा काहीतरी प्रोजेक्ट येतोय जिल्ह्यामध्ये. हे खरं आहे. जागतिक बँकेच्या मदतीनं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी ऑल टुगेदर 3200 कोटी किमतीचा महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा प्रकल्प त्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्यातले कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याला 1600 कोटी आहेत. या 1600 कोटीमध्ये इम्प्लिमेंटिंग एजन्सी 3 आहेत. त्याच्यामध्ये एक आहे कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी महानगरपालिका, पाटबंधारे विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय. जिल्हाधिकारी कार्यालयाकडचे जे घटक आहेत त्याची अंमलबजावणी राज्य शासन करते. आम्ही त्याच्यामध्ये फक्त कोऑर्डिनेट करायचं काम करतो. आता ह्या ज्या 3 यंत्रणा आहेत याच्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेनं स्टॉर्म वॉटर ड्रेनेजचा साधारणपणे 500 कोटीचा डीपीआर बनवलेला आहे. तो डीपीआर वर्ल्ड बँकेनं मंजूर केलाय आणि तुमची मला वाटतं आता निविदा प्रक्रिया ही पार पडलेली आहे. तसंच इचलकरंजी महापालिकेचं शेवटच्या टप्प्यात आहे. बरं, आता ह्याच्यात काय होणार आहे की हा प्रकल्प साधारण पुढचे 4 वर्ष चालणार आहे. म्हणजे आज त्याचं काम सुरू केलं आणि त्याचे रिझल्ट आपल्याला पुढच्या वर्षी मिळाले असं अजिबात होणार नाही. बरोबर. त्यानंतर बरं, आता ह्याच्यामध्ये असंही आहे, मध्ये एकदा क्षीरसागर साहेबांनी बैठक घेतली, त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला दोन्ही महानगरपालिकांना की हे स्टॉर्म वॉटर ड्रेनेजचं तुम्ही काम केलं म्हणजे शहरात पूर येणार नाही का? याला उत्तर देता आलं नाही. कारण जे काम इरिगेशन कडून होणार आहे आणि जे काम महानगरपालिकेकडून होणार आहे ह्या दोघांचा जोपर्यंत समन्वय होणार नाही, त्याचं इंटिग्रेशन होणार नाही, तोपर्यंत आपल्याला ह्या संकटाला पूर्णपणे तर करू शकत नाही आपण. ऍटलीस्ट 50% जरी आपण करू शकलो दॅट इज मोर दॅन इनफ. तर त्याच्यावरती त्याविषयी चर्चा झाली आणि त्याच्यावरती पण आपण एक चांगल्या एकसंघ पद्धतीनं काम करतोय. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडचे जे घटक आहेत त्याच्यामध्ये देसाई साहेब आपण काय केलेलं आहे की आता अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आपण, 2019 नंतर कोल्हापूर जिल्हा हा भूस्खलनाला सुद्धा प्रवण झालेला आहे. म्हणजे 19 आणि 21 मध्ये जवळजवळ 88 ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये छोट्या मोठ्या भूस्खलनाच्या घटना घडलेल्या आहेत. म्हणजे आता आपण त्याच्यासाठीही प्रवण झालेलो आहे. मग या प्रकल्पामध्ये आपण काय केलं की जी मेजर 8 साईट होत्या की ज्या ठिकाणी
जसं पन्हाळ्याचा रोड आहे, पन्हाळ्याचा रस्ता जवळजवळ 3 महिने बंद होता. ज्योतिबावरती जाणारा आपला मेन रस्ता आहे, तो आता अजूनही आपण बंद ठेवलेला आहे. त्यानंतर आपटी आणि मराठवाडी ही 2 पन्हाळ्यातली गाव आहेत, जिथं परवा सुद्धा जेव्हा आम्ही पाहणी करायला गेलो, शेत उतरून जर आपण बघितलं, अक्षरशः काळजाचा थरकाप उडतो. म्हणजे जवळजवळ 8 आणि 10 फुटानं जमीन खाली सरकलेली आहे. ती 2 गावं आपण घेतलेली आहेत. करवीर मधलं सातेरीचा डोंगर, की जिथं देसाई साहेब 3.5 फुटाची भेग आणि 5 किलोमीटर लांब अशा पद्धतीचा डोंगर सरकलेला आहे. त्याचबरोबर शिपेकरवाडीची तीच परिस्थिती आहे. आणि राधानगरी तालुक्यातलं नागदेववाडी आणि कुपलेवाडी अशी 8 ठिकाणं आपण ह्या लँडस्लाइड मिटिगेशन मध्ये प्रामुख्यानं घेतलेली आहेत, की ज्या ठिकाणी लँडस्लाइड सौम्यीकरणाची कामं होतील, लँडस्लाइडचं अर्ली वॉर्निंग सिस्टम तिथं बसेल आणि लँडस्लाइड मॉनिटरिंगचं काम सातत्यानं होईल. पण हा कॉम्पोनंट राज्य शासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग राबवणार आहे, त्याचंही काम सुरू आहे. साधारणपणे हा या वर्ल्ड बँकेच्या प्रकल्पातला पहिला टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये खूप मोठं नियोजन राज्य शासनाने केंद्र शासनाने धरले, ज्याच्यामध्ये कृष्णा आणि भीमा स्थिरीकरण जो प्रकल्प आहे, की ज्याच्यामध्ये कृष्णेमध्ये पावसाळ्याच्या कालावधीमध्ये जे दरवर्षी आपल्याकडून 90 TMC पाणी वाहून जाते, म्हणजे आपण दोन्ही पुराचं जर उदाहरण घेतलं 19 आणि 21, 19च्या पुरामध्ये साधारणपणे 90 TMC पेक्षा जास्त पाणी आपण सोडून दिलं आणि 21च्या पुरामध्ये 52 TMC. तर हे पाणी जर आपण महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागाकडे वळवू शकलो तर आपल्याकडचा पुराचा होणारा धोका बऱ्यापैकी आपल्याला कमी करता येईल आणि तिथल्या जनतेचं जे पाण्याचा त्रास आहे तो सुद्धा आपल्याला कमी करता येईल. बट दॅट विल बी ऑन लॉटर स्टेज. तो साधारणपणे 18,000 कोटीचा प्रकल्प आहे, तोही जागतिक बँकेच्या माध्यमातून पुढे होईल, त्याच्यावरती आपल्याला नंतर चर्चा करता येईल. दुसरा जो मुद्दा आहे की आपण जे नॅशनल हायवेचं सांगितलं, त्याच्यामध्ये मी एक चांगली बाबू सांगू इच्छितो, की ज्याची मागणी कोल्हापूरकर गेली बरीच वर्ष करतायत, की उचगाव पासून ते शिरोलीपर्यंत जो बांध घातला गेलाय तो बांध पहिला काढला पाहिजे आणि तेही गडकरी साहेबांच्या विभागाने ते मान्य केलं. त्याचं टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन त्याचा विकासक म्हणजे जो काम करणार आहे त्याची निवड झालेली आहे आणि त्याचं काम साधारणपणे त्यानं आता सर्वेक्षणाचं वगैरे सुरू केलेलं आहे. त्याच्यासाठी किमान आपल्याला 1 ते 1.5 वर्ष आपल्याला वाट बघावी लागेल आणि 1.5 वर्षांनी हा जो आपल्याकडचा म्हणजे शहरात पाणी जे वाढणार आहे तो प्रश्न आपला बऱ्यापैकी म्हणजे किमान एक 70% तरी संपेल अशी आशा धरायला आपण हरकत नाही. म्हणजे पाणी जे तटतं ते पुढे जायला आपल्याला वाव मिळणार आहे. त्यानंतर आता आपण हे जे म्हणतो की बाबा रिॲक्टिव्ह म्हणजे आजपर्यंत आपण जे सगळं काम करत आलोय, म्हणजे अशोक आणि मी 2005 पासून आम्ही एकत्र काम करतोय. 2005 पासून अडकलेल्या लोकांना बाहेर काढायचं, प्रथमोपचार द्यायचे, शेल्टरला नेऊन ठेवायचं, हे झालं रिॲक्टिव्ह म्हणजे प्रतिसादात्मक आपत्ती व्यवस्थापन झालं. आता बरं का देसाई साहेब, म्हणजे गेली 20 वर्ष मी या क्षेत्रात काम करतोय. आजपर्यंत शासनाला आम्ही सांगत होतो की तुम्ही पुनर्वसनाला 100 कोटी रुपये देताय, पूर्वतयारीला 10 कोटी रुपये द्या. ते शासनाला पटत नव्हतं. पण गेल्या 2 वर्षात शासनाचा हा अप्रोच बदललाय आणि आता रिॲक्टिव्ह वरून प्रोएक्टिव्ह वरती शासन आलेलं आहे. आपण आता मिटिगेशन वरती काम करायला लागलो. मिटिगेशन म्हणजे एखादी आपत्ती होऊच नये किंवा त्याची तीव्रता कमी करता यावी यासाठी जे काम करतात त्याला सौम्यीकरण असं म्हणतात. तर सौम्यीकरणाची मोठ्या प्रमाणात कामे येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये संपूर्ण राज्यात होणार आहेत आणि त्यातला जास्तीत जास्त निधी आपल्या लोकप्रतिनिधी सगळ्यांना मी विनंती केली की जास्तीत जास्त निधी मिटिगेशनचा कोल्हापूर जिल्ह्यात यावा, जेणेकरून मिटिगेशनमध्ये मॅक्झिमम काम आपल्याला घेता येतील. त्याच्यामध्ये देसाई साहेब असंही आहे की याच्यात 2 प्रकार आहेत मिटिगेशनमध्ये, एक स्ट्रक्चरल मिटिगेशन आणि दुसरं नॉन स्ट्रक्चरल मिटिगेशन. नॉन स्ट्रक्चरल मिटिगेशन मध्ये म्हणजे मगाशी तुम्ही जे म्हटला की बा कोल्हापूरमध्ये अशी परिस्थिती का निर्माण व्हायला लागली, अजून एक धोका सांगतो. ज्या ठिकाणी गेल्या वर्षीच्या पहिलं 43 फुटाला पाणी येत होतं तिथं गेल्या वर्षी 41 फुटाला चालेल. ही खूप काळजी करण्यासारखी बाब आहे. तर हे का होतंय याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने याच्यामध्ये निधी दिलेला आहे. म्हणजे जर समजा एखादी तंत्रशुद्ध जसं आम्ही आता IIT मंडी सोबत आम्ही MOU केलेला आहे, IIT मंडी सोबत आम्ही MOU करून पूर्ण जिल्ह्याचं लँडस्लाइड प्रोफाइलिंग करतोय, पूर्ण जिल्ह्याचं लँडस्लाइड मॅपिंग करतोय आणि अशाच पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला शासन त्यासाठीही निधी देणार आहे. दुसरी एक बाब की हवामानाचे जे अंदाज येतात, जसं IMD आपल्याला काय सांगतं की बाबा पुढच्या 5 दिवसामध्ये अशी परिस्थिती होणार आहे. IMDने सांगितलेलं असते जिल्ह्यासाठी, पण आम्हाला कोल्हापूरकरांना काळजी काय वाटते की बाबा कोल्हापुरात काय होणार आहे. तर आपण गेल्या वर्षी एक चांगलं काय उदाहरण केलं की आपण सीडॅक सोबत आपण टाईप केलेलं आहे. सीडॅक ही केंद्र शासनाची एक कंपनी आहे की जी हवामानावरती आता खूप चांगल्या पद्धतीनं काम करायला लागली. यावर्षी सीडॅक आपल्याला कोल्हापूर शहरात किती पाऊस पडणार याचं सुद्धा परिमाण
आपल्याला 24 तास, 48 तास, 72 तास इतके आधी देणार आहे. प्लस कोल्हापूर जिल्ह्यात जर समजा पूर आला किंवा येणार असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या बाधित होणाऱ्या 35 वार्डमध्ये कुठल्या वार्डमध्ये कुठपर्यंत पाणी किती वाजेपर्यंत येईल हे सुद्धा आपल्याला समजतं. दिस इज कॉल्ड इनंडेशन प्रिडिक्शन. तर हे त्यांनी गेली 3 वर्ष अहमदाबाद, त्यानंतर ओरिसा आणि आपलं PCMC या ठिकाणी केलेलं आहे. त्याचा वापर आपण यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात, कोल्हापूर शहरासाठी करणार आहे. ही एक चांगली बाब आहे. निश्चितच आपत्ती व्यवस्थापनाचा आवाका वाढतोय आणि ह्याच्यामध्ये बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज आपल्याला येणाऱ्या वर्षामध्ये सातत्यानं करावे लागणार आहेत. देसाई साहेब, मला लोक ऑक्टोबर महिन्यात विचारतात, साहेब आता काय तुम्ही निवांतच? म्हणजे मला खूप वाईट वाटतं ऍक्च्युली, कारण तुम्हाला माहित आहे आपण कोल्हापूर जिल्ह्यानं आपत्ती व्यवस्थापनात बरेचसे माइलस्टोन सगळ्या जगाला घालून दिले. IIT सोबत MOU करणारा कोल्हापूर हा देशातला पहिला जिल्हा आहे आपत्ती व्यवस्थापनासाठी. गेल्या महिन्यामध्ये आपण UBMS नावाच्या ऑस्ट्रेलियातल्या एका रिसर्च ग्रुप सोबत एक पायलट मॅनेजमेंट प्रोजेक्ट केला. त्यात काय केलं आपण, कोल्हापूर जिल्ह्यातले 15 ब्रिज निवडले आणि त्यांचं रिस्क अँड व्हलनरेबिलिटी अनालिसिस केलं. म्हणजे बरं, हे कुठले आहेत? सगळे जे नदीवरती आहेत, ओढ्यावरती आहेत आणि जिथं पुराचं पाणी येतं आणि त्याला धोका निर्माण होऊ शकतो. हे सुद्धा बरं, हे UBMS ग्रुप हा कोट्यावधी रुपये घेतल्याशिवाय काम करत नाही. आपण त्यांना ह्यासाठी तयार केलं की तुम्ही पायलट करायचा, आम्ही 1 रुपया देणार नाही, आणि हे काम आपण पूर्ण केलं. आता त्याचा पुढचा टप्पा आपण करणार आहे. जिल्ह्यातल्या बाकी सगळ्या ब्रिजेसचं आपण रिस्क अँड व्हलनरेबिलिटी अनालिसिस करणार आहोत. अशा बऱ्याचशा गोष्टी चांगल्या येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याकडे घडणार आहेत. आणि रिस्पॉन्समध्ये तर आपण बेस्टच आहे. कोल्हापूर हा एकमेव जिल्हा आहे की आपल्याकडं 2,500 पेक्षा जास्त तज्ज्ञ प्रशिक्षित स्वयंसेवक आहेत. आपल्याकडे आल्यानंतर NDRFच्या लोकांना फक्त आरामच मिळतो, कारण सगळं काम जीवनमुक्ती असेल, आपलं वजीर असेल, आधार असेल, ह्या संस्थांमधून काम करणारे जे स्वयंसेवक आहेत ते करतायत. आता बरीच तुमच्यापर्यंत हा प्रश्न आला असेल की हे पोरं राबतात पण त्यांना आम्ही काही देत नाही. शासनानं यावर्षी JR मध्ये तरतूद केली आणि आम्ही यावर्षी 50 लाखाचा निधी त्यासाठी पर्टिक्युलर यासाठी मागितलाय की या कालावधीमध्ये जे स्वयंसेवक काम करतील त्यांना होमगार्डच्या धर्तीवरती मला भत्ता देता आला पाहिजे. ती मला माझी अपेक्षा आहे. म्हणजे 99% मला गॅरंटी आहे की ते शासन मान्य करेल आणि किमान पावसाळ्याच्या कालावधीमध्ये तरी आपल्याला स्वयंसेवकांना काहीतरी देता येईल. आपण 6, 7, 8 व्हाईट आर्मीच्या होमगार्डच्या धर्तीवर व्हाईट आर्मीचा प्रोजेक्ट तयार करून इकडनं आंबीपासून शिरूरचे आंबी जे बोलत सगळ्या लोकांना त्यावेळेस 90 रुपये भत्ता दिला. त्यावेळेस दराडे साहेब जिल्हाधिकारी होते. दराडे साहेबांना हो, आणि त्यावेळेस आपण दिलं. तर ह्या अशा बऱ्याचशा चांगल्या बाबी ह्या घडतायत आणि मला असं तुम्हाला विनंती करायची की हा संवाद सातत्यानं झाला पाहिजे. ह्या गोष्टी सगळ्याला आपल्या लोकांना समोर मांडता आल्या पाहिजेत. निश्चितच पाऊस जरी लांबणार असला आणि कमी पडणार असला, आता हे भाकीत आहे IMDचं की 92% पाऊस पडेल, पण आपल्याकडं 50% जरी पडला तरी सुद्धा आपल्याला तो त्रास देऊ शकतो. त्यामुळे आम्ही असंच सांगितलंय की 19 सारखीच परिस्थिती निर्माण होईल अशा पद्धतीनं डिपार्टमेंटचं नियोजन असायला पाहिजे.